आदरणीय जयंतराव देशपांडे प्रास्ताविक करतात। गुणवंत कामगार प्रतिष्ठानच्या या गौरव सोहळ्यासाठी आपण सर्वजण उपस्थित असतात। आपल्या सर्वांचं प्रथम मी स्वागत करतो। त्या कार्यक्रमासाठी आज जे प्रमुख पाहुणे आपल्यासाठी उपस्थित राहणार होते, माननीय नामदार डॉ. पाटील काही तातडीच्या कामासाठी नांदेड पालगावी गावाला आल्यामुळे ते उपस्थित राहिले नाहीत, पण त्यांनी आपल्याला या कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्यांच्या बरोबरीने जे आपल्या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुण्यांमध्ये लाभले ते माननीय नितीन देशपांडे साहेब, ते कुपर कॉर्पोरेशनचे HR हेड म्हणून काम करतात आणि नेहमीच आमच्या या प्रतिष्ठानला त्यांचं सहकार्य असतं। त्यांचे या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। गुणवंत कामगार प्रतिष्ठान जी सातारा जिल्ह्याची संघटना म्हणून काम करते, त्याचप्रमाणे राज्यस्तरावरती काम करणारे राज्यव्यापी गुणवंत कामगार परिषदेचे माननीय अध्यक्ष सुरेशराव केसरकर कोल्हापूर हे या कार्यक्रमाला उपस्थित उभे राहिले, त्यांचे मी स्वागत करतो। महाराष्ट्र कामगार मंडळाचे सातारा केंद्राचे प्रमुख संदीपराव कांबळे साहेब या ठिकाणी या कार्यक्रमाला मुद्दाम उपस्थित राहिले। रविवार आज असून सुद्धा मुद्दाम ते पैठणला या कार्यक्रमाला आले, त्यांचे मी प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करतो। आजच्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे, 1996 साली चैत्री पाडव्याला स्थापन झालेली संस्था गेले 29 वर्ष सातत्यानं गुणवंतांचा सत्कार सन्मान करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि या चढत्या कमानीचा जो पाया ज्यांनी रचला ते 3 त्रिमूर्ती आज या ठिकाणी उपस्थित आहेत की ज्यांच्यामुळे हा सर्व कार्यक्रम आपण अनुभवतो। सर्वसाधारणपणे मी माझं असं कौतुक करून झालं की माणूस थांबतो असं आपल्या सर्वसाधारण समाजामध्ये लक्षात येतं, परंतु माझ्या पलीकडे सुद्धा विचार करणारे सुद्धा काही व्यक्ती असतात आणि त्या व्यक्तींमध्ये आमचे दिलीपराव चरेगावकर, गोपाळराव मजुरे आणि रघुजी आपटे हे 3 त्रिमूर्ती हातात हात घालून या संघटनेच्या रोपटं त्यांनी रुजवलं, पेरलं आणि त्याचा आज एका अर्थानं सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर झालं। ते अशा अर्थानं की सातारा MIDC असो, वाई असो, कराड असो, शिरवळ खंडाळा भागामध्ये विस्तारलेली MIDC असो, या सर्व औद्योगिक क्षेत्रामधल्या कामगारांना ST महामंडळ असेल किंवा इतर ज्या आर्थिक संस्थांमध्ये ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्र कामगार मंडळाचं योगदान असतं त्या आस्थापनांमध्ये ही त्रयमूर्ती या गुणवंत कामगार प्रतिष्ठानचा झेंडा घेऊन एका अर्थी पोचली। त्या ठिकाणचं जे चांगलं होते ती माणिक मोती वेचून काढले आणि आज 150 पेक्षा जास्त गुणवंत आदर्श कामगार पुरस्कार प्राप्त हे कर्मचारी सातारा जिल्ह्यामध्ये आहेत आणि नुसते आदर्श कामगार म्हणून जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता त्यांचा राज्यस्तरावरती गौरव व्हावा या हेतूनं त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून राज्यस्तरीय पुरस्कार मिळण्यासाठी सुद्धा या तिघांचा सिंहाचा वाटा राहिला आणि अशी संख्या 500च्या वर आहे। समाजामधील असलेली सज्जन शक्ती समाजाच्या हितासाठी वेगवेगळ्या माध्यमातून अधिक चांगल्या पद्धतीने समाजाच्या हितासाठी, कामगारांच्या हितासाठी कार्यरत राहावी या हेतूने या सर्व तिघांनी ही संस्थाचा पाया रचला। पाया रचत असताना काही सरकारी नियमाप्रमाणे कालावधीनुसार दर 3 वर्षांनी अध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया असो किंवा कार्यकारी मंडळ बदलण्याची प्रक्रिया असो, ही जी शासनाच्या धर्मादायकाला अपेक्षित आहे त्याच पद्धतीनं ह्याचं कार्य चाललं
अशोकराव जाधव असतील, आमचे गजेंद्रराव गाडगे असतील, इक्बाल काचे असतील किंवा आज मी या ठिकाणी उपस्थित अध्यक्ष म्हणून उभा आहे, या सगळ्या मागची प्रेरणा स्वतः मागं राहून या तिघांनी सुद्धा या पद्धतीने नवं नेतृत्व उभं करायचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न केला. आणि त्या प्रामाणिक प्रयत्नांचं यश असं, फळ असं की जे गुणवंत म्हणून गौरवले गेले, जे आदर्श कामगार म्हणून गौरवले गेले, त्यांना असं वाटलं की आपण या तिघांच्या ज्या आपल्यावरती एक प्रकारचे संस्कार आहेत किंवा उपकार आहेत म्हणून, की ज्या पद्धतीने आपल्याला या पद्धतीनं पुरस्कार मिळवून दिले किंवा स्टेज मिळवून दिलं, त्यांची आपण उतराई होण्याची गरज आहे. आणि याच भावनेतनं आमचे अध्यक्ष अशोकराव जाधव या सगळ्या गौरव समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण एकत्र आलो, गौरव समिती स्थापना केली आणि आज प्रत्यक्ष गौरव सोहळा संपन्न होत आहे. या गौरवामध्ये प्रत्यक्ष दिलीपराव असतील, गोपाळराव असतील किंवा आमचे आपटे साहेब असतील, त्यांच्या कुटुंबाचा सुद्धा तेवढाच मोलाचा सहभाग आहे. कारण ही तिघं कायम सारखे कुणाच्या तरी शोधामध्ये बाहेर असायचे आणि त्यांच्या कुटुंबांनी कधी माझी तक्रार केली तेही त्यांच्या मागे कायम कार्यक्रमामध्ये सहभागी राहिले. कुटुंबाचा सहभाग असल्याशिवाय माणूस समाजात कार्य तेवढ्या पद्धतीने झोपून देऊन काम करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाप्रती सुद्धा आमच्या सर्व प्रतिष्ठानचं नेहमीच कृतज्ञता राहील. आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि माझं प्रस्ताव थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतिनिधी माननीय श्री सुरेश केसरकर साहेब, संस्थापक अध्यक्ष राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र राज्य, माजी सदस्य महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मुंबई. साहेबांचा परिचय थोडक्यात करून देतो. आता 15 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने अवयवदान व देहदान ही चळवळ जिल्हा व राज्य व देश पातळीवर प्रभावीपणे राबवली जावी यासाठी साहेबांनी जे प्रामाणिक प्रयत्न केले त्याबद्दल पालकमंत्री श्री आंबेडकर साहेब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सन 2005 व 19 मध्ये कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला महापुराच्या काळात तसेच सन 2020 मध्ये कोरोनाच्या काळात संबंधित बाधितांना प्रशासनाचे सर्व सूचनांचे पालन करून सर्वोपरी बहुमल सहकार्य त्यांनी केलेले आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या संचालकपदी निवड झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व MIDC तसेच संबंधित सर्व शासकीय कार्यालयांना प्रत्यक्ष भेट देऊन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या योजना व उपक्रमांचा प्रसार व प्रसिद्धी, त्याचबरोबर अनेक कामगार मेळावे व HR अधिकारी यांना PPT प्रेझेंटेशनच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भरीव प्रयत्न केलेले आहेत. कोल्हापूर व सांगली गट कार्यालय वेगवेगळी करण्यामध्ये साहेबांचा मोलाचा सहभाग आहे. नवीन कामगार कल्याण केंद्रे सुरू करण्यामध्ये देखील साहेबांनी महत्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे. इमारत व इतर बांधकाम कामगार व असंघटित कामगार वर्गाला शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी सातत्याने साहेब प्रयत्नशील असतात. साहेबांनी पत्रकारितेच्या माध्यमातून जिल्हा, राज्य व देश पातळीवर काम चालू असते. प्रभावी लेखणीच्या द्वारे तसेच अभ्यासू वृत्ती अंगीकारून अनेक विषयांना अनुसरून शासन स्तरावरती पाठपुरावा करीत असतात. देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या APS 95 या देश पातळीवरील संघटनेच्या प्रांतीय समन्वयक महाराष्ट्र या पदावरती ते स्वतः कार्यरत आहेत. राज्य शासनाच्या विविध विभागातील बोगस नोकरवरती विविध पातळीवरती अभ्यासू पाठपुरावा करून राज्य सरकारला त्या रद्द करण्यास भाग पाडलेले आहे. ते कार्यरत असलेल्या जिल्हा व राज्य, देश पातळीवरील विविध संस्थांच्या माध्यमातून सर्व क्षेत्रात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांना राज्य व देश पातळीवर पुरस्कार देऊन देश सेवेकरता सतत प्रोत्साहन करीत असतात. महाराष्ट्र कामगार कल्याण अधिनियम 1953 ची संपूर्ण राज्यामध्ये कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करीत असतात. संघटनात्मक बांधणीच्या कौशल्यामुळे जिल्हा, राज्य व देश पातळीवर अनेक संघटनांमध्ये ते सक्रिय कार्यरत असतात. असे हे आपले आज प्रमुख अतिथी श्री केसरकर साहेब यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. अशोकराव जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय केसरकर साहेबांचा सन्मान करावा. आहे सारा स्वतःनो थोडासा आदरणीय केसरकर साहेब आपण त्या कार्यक्रमाला आला त्यातच सगळं आलं. आम्हाला खूप खूप आनंद होतो.
नितीनजी देशपांडे साहेब यांचा परिचय करून देत आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नितीनराव देशपांडे साहेब, उपर कॉर्पोरेशन चे ह्युमन रिसोर्सेसचे HR हेड म्हणून काम करतात. लौकिक अर्थानं बी इन्स्टिट्यूशन MBA HR असं त्यांचं शिक्षण झालं. 34 वर्ष गरवारे पॉलिस्टरमध्ये जनरल मॅनेजर म्हणून काम केल्यानंतर गेली 15 वर्ष उपर कॉर्पोरेशन सातारामध्ये ते HR हेड म्हणून कार्यरत आहेत. सातारा जिल्ह्यातील मेढा, महाबळेश्वर, सातारा जिल्हे औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. त्याचे माननीय संचालक म्हणून त्यांच्याकडे दायित्व आहे. अशासकीय त्याला आपण पद म्हणूया. त्याचं मार्गदर्शन आणि त्याचा ॲडवायझर म्हणून ते काम करतात. त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण कॉलेज, कर्मवीर भाऊराव कॉलेज याही ते संस्थांवरती ते अन्य सल्लागार म्हणून कार्यरत आहे. देशपांडे साहेबांचं विशेष वैशिष्ट्य असं की जो उपर कॉर्पोरेशनच्या माध्यमातून किंवा इतर सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये जो CSR फंड असतो त्या फंडाचं सुयोग्य नियोजन करण्याचं काम आणि योग्य व्यक्तीपर्यंत त्या फंड पोहोचावा, तो निधी पोहोचावायचा अतिशय नियोजनबद्ध काम देशपांडे साहेब सातारमध्ये उपर कॉर्पोरेशनमध्ये पदभार घेतल्यानंतर करतात. आणि त्यामध्ये अनेक शाळांना, संस्थांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणं, ग्रंथालय उपलब्ध करून देणं, पाण्याची विहिरीची गरज असेल त्या गावाची त्या पद्धतीने त्याचं नियोजन करणं, अशा पद्धतीने ज्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्यासाठी त्या निधीचा योग्य वापर करण्याचं काम हे देशपांडे साहेबांच्या माध्यमातून होत असतं. आणि मी साताराला असल्यामुळं जवळनं त्यांच्या या कामाचा मी अनुभव नेहमी घेत असतो. त्याबद्दल असे एक चांगले अधिकारी या कार्यक्रमाला आपल्याला लाभले त्याबद्दल प्रतिष्ठानचे स्वागत करतो. आणि आमच्या या गौरव समितीचे अध्यक्ष थोडे राहिलेले, पाहिलेले, जोखिलेले आहे. कारखान्यांमधून वरांड्यात ही कविता लावली पाहिजे. मुख्यमंत्र्यांचं पत्र जसं आहे आपण लिंकनचं, इतकी चांगली नारायण स्वामींची कविता. देहो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु कोण कोण असतो आपला? दीपस्तंभ असतो, वटवृक्ष असतो, आधारवड असतो. खूप याला म्हणायचं ज्येष्ठत्व. असे आमचे आपटे सर रोज मला छान छान असं सुविचार, चांगल्या चांगल्या गोष्टी पाठवत असतात. ते काय म्हणतायत यांच्या सत्कारासाठी सर्वप्रथम मी शिवरायांना मुजरा करतो. हे वाचतील का? आज या ठिकाणी गुणवंत कामगार प्रशिक्षण सातारा संचलित एक जीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभासाठी आम्ही एक समिती गठीत केली होती. या समितीच्या वतीने या ठिकाणी सन्माननीय रघुवीरजी आपटे, सन्माननीय दिलीपराव चरेगावकर आणि सन्माननीय गोपाळराव खजुरे या त्रिमूर्तींना या ठिकाणी आज जीवन गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री सुरेशजी केसरकर साहेब, संस्थापक अध्यक्ष राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र राज्य, माजी सदस्य महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मुंबई. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री नितीन देशपांडे साहेब, मुख्य मानव संसाधन अधिकारी उपर कॉर्पोरेशन सातारा. त्याचप्रमाणे या गौरव समितीचे अध्यक्ष सन्माननीय अशोकराव जाधव,
सचिव गजाननराव घाडगे, प्रतिष्ठानचे आमचे अध्यक्ष जयंतराव देशपांडे, सर्व आमच्या गुणवंत आमदार प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य आणि आपण आवर्जून या ठिकाणी या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। आज आपण अशा एका क्षणी एकत्र आलो आहोत की ज्या क्षणी आपल्याला आपल्या संस्थापकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी या ठिकाणी लाभलेली आहे। या संस्थेची निर्मिती गुढीपाडवा 1996 साली या त्रिमूर्तींनी या आमच्या आधारवड संस्थेचे जे संस्थापक आहेत, माजी अध्यक्ष आहेत आणि अशा यांनी या संस्था स्थापल्यामुळं आज जवळपास 170 आदर्श कामगार आणि 65 ते 70च्या दरम्यान महाराष्ट्र शासनाचे सन्मानित गुणवंत कामगार अशी कामगारांची एक चांगली खाण या तिघांनी या संस्थेने स्थापन केल्यामुळे आज समाजाला मिळालेली आहे, या सातारला मिळालेली आहे। त्यापैकी पहिले जे आपले सत्कारमूर्ती आहेत ज्यांना आपण जीवनगौरव पुरस्कार देणार आहे ते रघुजी आपटे हे एसटी महामंडळामध्ये कार्यरत होते। त्यांनी अनेक नाटकं लिहिलेली आहेत, अनेक नाटकाचं दिग्दर्शन केलेलं आहे। गणेश उत्सवामध्ये त्यांचा कायम सहभाग असायचा आणि चांगलं नाट्य निर्मिती आणि नाट्यकर्मी म्हणून त्यांच्याकडे या सातारमध्ये पाहिलं जातं। दुसरे जे आमचे आधारवड आणि संस्थेचे संस्थापक आहेत सन्माननीय दिलीपरावजी चरेगावकर साहेब, हे एसटी महामंडळामध्ये विभागीय लेखाकार या पदावरून निवृत्त झालेले आहेत। सामाजिक कार्यामध्ये त्यांचं अभिनंदन संस्थेचे सचिव आहेत, ते एसटी सांस्कृतिक मंचचे संस्थापक व माजी अध्यक्ष गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा 2002 ते 2005 आणि त्यानंतर 2011 ते 2014 असं या संस्थेचं अध्यक्षपद भूषवायची संधी फक्त एकमेव त्यांना 2 वेळा मिळालेली आहे। असे आमचे चरेगावकर साहेब, त्याचप्रमाणे ते सध्या संस्कार भारती या संस्थेवर अध्यक्ष विद्यमान आणि त्यांना त्या अध्यक्षपदाची सूत्र नितीन भारद्वाज यांच्या हस्ते दिलेली आहे आणि पुन्हा त्यांची याच जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड झालेली आहे। त्याबद्दल मी आमच्या संघटनेला त्यांचा खूप असा अभिमान आहे। एसटी कामगार संघटना, शब्दोत्सव संमेलन, अभिजात संमेलन, विचारवंत साहित्य संमेलन अशा अनेक यामध्ये त्यांनी भाग घेऊन काम केलेलं आहे। त्याचप्रमाणे एकांकिका, दूरदर्शन मालिका, पुणे दूरदर्शनच्या कृषी दर्शन या कार्यक्रमात तुम्ही म्हणाल तसं या मालिकेत सरपंचांची लक्षवेधी भूमिका त्यांनी पार पाडलेली आहे। टेलिफिल्ममध्ये जय जय रघुनाथ समर्थ ही लक्षवेधी भूमिका केलेली आहे। टेलिफिल्मची एक वेब सिरीज आहे झोका, या वेब सिरीज मध्ये आजोबांची यशस्वी भूमिका केलेली आहे। त्यांना अनेक संस्थांचे मान सन्मान पुरस्कार मिळालेले आहेत। त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचाही 94 साली पीसी अलेक्झांडर यांच्या हस्ते पुरस्कार मिळालेला आहे। तसेच ते विशेष कार्यकारी अधिकारी म्हणूनही कार्यरत आहेत। अनेक नाट्यप्रयोग त्यांचे झालेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रायगडावर जेव्हा जाग येते या नाटकातील त्यांची संभाजीराजांची जी भूमिका आहे ती अतिशय अजरामर असे झालेली आहे। असे हे व्यक्तिमत्व आहे। त्यानंतर आमचे तिसरे जे संस्थापक आणि माझे अध्यक्ष आहेत सन्माननीय गोपाळराव खजुरे साहेब, हे सुद्धा महावितरण कंपनी, वीज वितरण कंपनीमधून सहाय्यक लेखापाल म्हणून निवृत्त झालेले आहेत। रोटरी क्लब मध्ये त्यांनी अध्यक्ष म्हणून कामकाज केलेलं आहे। आनंदवंद मतिमनांची शाळा आहे आनंदवन म्हणून, त्या ठिकाणी ते संस्थापक आणि त्याचे सदस्य पदाधिकारी आहेत। ते ज्या ठिकाणी राहतात कोडोलीला, त्या ठिकाणी गणेश पाणी पुरवठा संस्था याही संस्थेमध्ये त्यांनी पद भूषवलेली आहेत आणि या सर्व याची दखल घेऊन त्यांना सुद्धा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते देऊन गौरव केलेला आहे। विशेष कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांचा हे आहे आणि सातारामधील कामगार साहित्य संमेलनामध्येही त्यांनी हिरिरीने भाग सर्वच या आमच्या संस्थापकांनी घेतलेला आहे। आपलं कार्य या तिघांचंही आमच्यासाठी खूप प्रेरणादायी व दीपस्तंभासारखे आहे। या संस्थेचे कार्य पुढे नेणे, तिची पताका उंचवणे हीच आपल्याला खरी कृतज्ञता आमची राहील आणि तुम्ही जे आमच्यासारखे जे असंख्य झाडाचे कार्यकर्ते या ठिकाणी जे तयार केलेले आहेत, या संस्थेचा महामेरू
पुढे नेण्याचं वचन अभिवचन आम्ही तुम्हाला देतो की तुम्ही लावलेलं रोपटा जेवढं मोठं त्याचं वटवृक्ष झालेला आहे आणि आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते तुम्ही या प्रतिष्ठानला निर्मिती करून दिलेली आहे. तरी तुमचं मार्गदर्शन असंच सदैव राहो. तुमच्या कृतज्ञतेतून आम्ही मुक्त होऊ शकत नाही. तरी सुद्धा पुन्हा एकदा आपल्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. ते कशा स्वरूपाचं करावं, कशा पद्धतीने करावं याची दिशा देणारं व्यक्तिमत्व म्हणजे ही तीन मूर्ती आहे. समाजात काम करायचं तर कायम कान आणि डोळे उघडे ठेवून काम करायला लागतं. आणि अशा पद्धतीने जर गुणवंत कामगार शोधायचे असतील, आदर्श कामगार आपल्याला पुरस्कार द्यायचा असेल तर सतत शोधक नजर आणि चाणक्षपणा असावा लागतो. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर 14 मार्च 2008 ला सकाळ पेपरमध्ये, दैनिकमध्ये कामगार विश्व नावाचं एक सदर चालायचं आणि सातारा एमआयडीसी किंवा एमआयडीसीच्या सर्व परिसरामधील कामगारांविषयी दर दिवशी एका कामगाराचं त्यामध्ये माहिती लिहून यायची, छापून यायची. आमचे महाराष्ट्र मित्र नरेंद्र जाधव ते सकाळसाठी फोटोग्राफी करायचे आणि त्यांनी मला बोलून सांगितलं ते आपले चिंचोळकर आहेत, दिलीप चिंचोळकर, त्यांना तुम्ही जाऊन माहिती दे, बाहेर बरेच उद्योग करत असतो तेवढी त्यांना जाऊन माहिती दे. मला काही माहिती नव्हतं, मी फक्त जाऊन त्यांना भेटलो, काय झालं ते सांगितलं, फोटो दिला. आणि 2 दिवसानंतर 14 मार्चला सकाळमध्ये ती बातमी कामगार विश्वमध्ये छापून आली माझ्या सगळं कामाच्या माहिती संदर्भामध्ये. आणि हे शोध येणारे गरुडी नजर गोपाळराव खजुरेंनी माझा फोन नंबर मिळवला, मला फोन करून भेटायला बोलवलं आणि म्हणले तू एवढं तुझं ते पेपरमध्ये वाचलंय आणि तू आमच्या पुरस्कारासाठी अर्ज करत नाहीस. म्हणजे ते माझ्या तत्वात बसत नाही, नियमात बसत किंवा ती सवय नाही की कुठे पुरस्काराला अर्ज करावा. नाही नाही म्हणजे काम करतं तर समाजाची किंवा शासनाची पाठ कौतुकाची पडलीच पाहिजे आणि तू अर्ज कर. आणि बळजबरीने माझ्या मागा लागून त्यांनी सगळी ती फाईल माझी तयार करून घेतली. मला सांगायचा भाग असा की अशी शोधक नजर ठेवून यांनी अशा पद्धतीचे जवळपास 250 कामगारांना गोळा करून या पद्धतीनं सामाजिक आणि राजकीय प्रशासकीय प्रतिष्ठा मिळवून दिली. 2008 ला मला आदर्श कामगार पुरस्कार मिळाला. लगेच त्याच वर्षी राज्य शासनाचा एक पुरस्कार महाराष्ट्र कामगार मंडळाला मिळाला. मला मिळाले, मी समाधानी, मी आनंदी आहे, बस माझं काम संपलं. अशा मर्यादित उद्देशापुरतं मर्यादित न राहता मला जो सात्विक आनंद मिळाला आहे, जे समाजात चांगला जे गोष्ट आहे ती समाजापर्यंत पोचली पाहिजे, ती दिली पाहिजे, ही आंतरिक तळमळ या त्रिमूर्तींमध्ये कायमच असल्यामुळं त्यांनी अशा पद्धतीने ही चळवळ सुरू ठेवली. पण स्वतः घेऊन गप बसलेत असं नाही. 96 पासून त्यांनी स्वतः धडपड करून सुरू केलंच आणि आम्हालाही त्या सगळ्या वारीच्या वाटेवरती आणून उभं केलं आणि सामान्य आदर्श कामगार पुरस्कारापासून या प्रतिष्ठानचा अध्यक्ष म्हणून या पदापर्यंत त्यांनी नेऊन ठेवलं. याबद्दल मी कायम त्यांचा ऋणी आहे. आणि अशा पद्धतीनं काम केल्यामुळे सगळी मागची फळी प्रत्येका मनामध्ये ह्याच भावना आहेत, ते फक्त व्यक्त करायचे आणि मी त्यासाठी हेतू पाहतो. परत एकदा सर्व आमच्या प्रतिष्ठानच्या वतीनं, गौरव समितीच्या वतीनं त्या त्रिमूर्तींना त्यांच्या कार्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार त्यांचं जे काही भरीव कार्य आहे ते यथायोग्य असल्यामुळेच आम्ही हा सगळा घाट घातला, त्यांनी आनंदाने स्वीकारावा अशी सगळ्या समितीच्या वतीने मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. सामान्य व्यक्ती म्हणून 2011 मध्ये गौरव असलेला एक सर्वसामान्य अतिशय लहान वयाचा मी त्या कामगार प्रतिष्ठानमध्ये आलो. ज्यावेळी मी आलो तेव्हा माझं वय फक्त 31 वर्ष होतं. फक्त 31 वर्ष होतं आणि माझ्या बरोबर
अनेक वर्ष त्यांनी कंपनीमध्ये काम केलेले कामगार त्या ठिकाणी इंटरव्ह्यू साठी आलेले होते आणि अतिशय मी विचार करू लागलो तर मी तर अत्यशात एवढं लहान वयाचं आहे आणि ही सर्व एवढी ज्यांनी एवढं काम केलेलं आहे, उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि ह्यांच्यापुढे माझा निभाव कसा लागेल. तर त्यावेळी मला एक अतिशय मला तो क्षण आजही आठवतोय की मला एक अतिशय अवघड गोष्ट करायला लावली. माझा इंटरव्ह्यू चालला होता आणि मला तरेगावकर साहेबांनी सांगितलं की तुम्ही शिक्षण क्षेत्रात काम केलं, बरेच तुम्ही कागदपत्र जोडले आणि एक तुम्ही मला एक नाट्य क्षेत्रातलं मी कागदपत्र जोडलेली आणि मला त्यांनी सांगितलं की तू कोणता अभिनय करू शकतो. सर म्हटलं तुम्ही सांगा तो अभिनय केला. मला म्हटलं सगळ्यात तुला कुठला अभिनय आवडतो. तर मी त्यावेळेला सांगितलं की एक अतिशय सगळ्यात अवघड माझ्यासारख्या तरुणाला असेल तो म्हणजे एका वयोवृद्ध व्यक्तीची भूमिका आणि त्या भूमिका मी 2 मिनिटं त्यांच्या समोर सादर केली. त्यावेळेला मला माहित नव्हतं की जेव्हा इंटरव्ह्यू घेत होते तेव्हा काही परिचय नव्हता तरेवर सरांचा आणि कजूर साहेबांचा. त्यावेळी त्यांनी माझी पाठी थाप टाकली आणि आज माझ्या आयुष्यामध्ये जे मी यश संपादन केलं त्या यश संपादन करण्यामध्ये त्या राम आणि श्याम या जोडीचं अतिशय मौल्यवान सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. असे माझ्यासारखे असंख्य जे कामगार आहेत म्हणजे ती काल काच होती पण त्यांनी पहिलं पाडून त्याला तुमच्या समाजासमोर हिरा म्हणून निर्माण केले आणि सर्वांचे आदरणीय या ठिकाणी आपटे साहेब त्यांचे आम्हाला नेहमी मार्गदर्शन पाहायचं. प्रत्येक वेळी कोणताही कार्यक्रम असला त्या लहान गोष्टीमध्ये बारकावे कसे बघायचे ह्या सर्व गोष्टीमध्ये किंवा आपला एखादा कामगार कुठं कोणत्या पदावर जाऊ शकतो त्यासाठी नेहमी प्रयत्न करणार आहे किंवा मार्गदर्शन करण्याची नेहमी भूमिका आमच्यासाठी आदर्शवादी ठरलेली आहे. अजून एक जीवनातील एक अतिशय आनंददायी प्रसंग होता. कन्या शाळेमध्ये आज गणिताचं व्याख्यान होतं आणि मी तरेगाव सरांना फोन केला की सर माझं एक गणिताचं व्याख्यान आहे. सरांनी हातातलं काम ठेवून एक माझा म्हणून एक आदर्श कामगार त्या ठिकाणी एक व्याख्यान करतोय गणिताचं आणि आवर्जून त्या व्याख्यानाला उपस्थित राहिले आणि ती पाठीवरची थाप मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. कारण प्रत्येक क्षणी त्यांनी जे मला मार्गदर्शन केलं किंवा प्रत्येक वेळी हा माझा आहे आज माझ्या बाबतीत नाही तर प्रत्येक आमच्या आदर्श कामगार आणि गुणवंत कामगाराबद्दल त्यांनी अतोरात प्रयत्न केले. अशी ही त्रिमूर्ती मुळेच आज आम्हाला समाजामध्ये खूप मोठं मानाचं स्थान मिळालं आहे. कारण त्यांनी केलेले अनंत उपकार. तसं असतं आई वडिलांनंतर एक गुरु असतो तोच आपल्याला समाजातील सर्वात महत्वाचं स्थान निर्माण करतो. त्या तसंच त्रिमूर्ती आमच्यासाठी नेहमी वंदनीय असेल आणि आदरणीय असेल आणि त्यांनी आमच्यावर जे केलेले संस्कार आम्ही इथून पुढे असेच घेऊन जाऊ आणि आम्हाला जे संस्कार दिले त्याबद्दल आम्ही त्यांचं शतशः कधीच विसरणार नाही. एवढं करून मी थांबतो. जय महाराष्ट्र. विकत सगळं मिळतं बाजारात. त्याला काय आपण 2.5 लाख खर्चून लग्न लावतो सगळं करतो पण हा सोहळा कामगारांच्या पदरमोडीतून उभा राहिलेला आहे आणि ह्या तिघांनाही माहिती नाही. ही गंमत आहे. हे वाटणं आपल्या गुरुजनांप्रती हे फार महत्वाचं आहे. शाळा सोडली की माणूस विद्यार्थी राहतच नाही असं होत नाही. तो शेवटपर्यंत विद्यार्थीच असतो. फक्त त्याला असा गुरु भेटावा लागतो. आज आता मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. जीवन गौरव पुरस्कार वितरण. सर्वप्रथम आदरणीय रघुवीरजी आपटे सर त्यांचा आपण जे मानपत्र देऊन सन्मान करणार आहोत त्या मानपत्राचं वाचन मी करतो. गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा जीवन गौरव पुरस्कार आदरणीय श्री रघुनाथ काशीनाथ आपटे. या सातारच्या भूमीत वर्ये येथे भारतीय स्वातंत्र्याच्या आदल्या महिन्यात 17 जुलै 1947 आपला जन्म झाला. एका देदीप्यमान इतिहासाचे आपण साक्षीदार आहात.
आपली जडणघडण या शाहूनगरी झाली आणि महाराष्ट्राला गतिमान ठेवणाऱ्या एस टी महामंडळात आपण प्रदीर्घ अशी सेवा बजावत एस टी कामगार संघटनेची 34 वर्ष सभासद राहून विभागीय कार्यालयाचे अध्यक्षपद आपण भूषवले। एस टीच्या प्रादेशिक तसेच अंतिम नाट्य स्पर्धांच्या आयोजनामध्ये प्रमुख संयोजक म्हणून आपलं योगदान मोलाचं आहे। सेवानिवृत्तीबद्दल एस टी महामंडळाचे सदस्य अरुणराव इंगवले यांच्या हस्ते झालेला आपला सत्कार आणि त्यानंतर एस टी महामंडळाचे अध्यक्ष सुधाकर पंत परिचारक यांच्या हस्ते झालेला जाहीर सत्कार ही त्याचीच परिणती होईल। बालकलाकार म्हणून रंगभूमीवर ठेवलेला आपलं पाऊल आजपर्यंत एक रंगकर्मी म्हणून निर्धाराने उभा आहे। 3 दशकाहून अधिक काळ एस टीच्या प्रादेशिक व आंतरविभागीय तसेच अंतिम स्पर्धेत सहभाग, अनेक नाटके सादर करून सातारा विभागावर बक्षिसांची खैरात करत आपण अनेक स्त्री पुरुष कलावंत व दिग्दर्शक घडविले। नेपथ्य व दिग्दर्शनाचा प्रथम क्रमांक तसेच सतत 6 वर्षे दिग्दर्शनाची बक्षिसे मिळवून दुहेरी हॅट्रिक साधली। चित्रपटाचा रुपेरी पडदा सुद्धा आपण आपल्या अभिनयाने सजवला। कशासाठी? पैशासाठी। धुमाकूळ, नशीबवा, राम रहीम, सनसनाटी, माहेरचा आहेर अशा अनेक चित्रपटांमध्ये आपल्या भूमिका गाजल्या। अनेक मान्यवरांच्या हस्ते महामंडळात आणि बाहेर आपले नागरी सत्कार झाले। कला सारथी, कला विकास रत्न आणि नाट्य चित्र पुरस्कारासह नाट्य जीवन गौरव पुरस्काराने आपण सन्मानित आहात। सुवर्णमयी नाट्य संमेलनात बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे डॉक्टर श्रीराम लागू व प्रभाकर पणशीकर या 2 नटसम्राटांच्या उपस्थितीत आपला जाहीर सत्कार झाला। कामगार नाट्य स्पर्धेत बक्षिसे पटकावत पहिले ग्रामीण नाट्य संमेलन आयोजित करण्यात आपला मोलाचा सहभाग होता। कलासागर नाट्य समितीची अनेक नाटके सादर करत शानबाग करंडक तसेच सायक्लो एकांकिका स्पर्धांचे आयोजक म्हणून आपले काम उल्लेखनीय आहे। समाज कल्याण मंत्रालय मुंबई यांच्याकडून राज्य नाट्य स्पर्धेत संयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून आपली शासनातर्फे नेमणूक झाली। अनेक सामाजिक संस्थांमधील आपले कार्य कौतुकास्पद आहे। मंगळावर पेठ विठोबाचा नळ गणेशोत्सव मंडळाचे आपण संस्थापक आणि रौप्य महोत्सवाचे अध्यक्ष झाला। आपल्या सामाजिक बांधिलकीचे असे अनेक उपक्रम सांगता येतील। अनेक म्हणजे जवळजवळ 5 पानं त्या संस्थांची होती। हे आपण संकलित केले। अनेक ठिकाणी खरोखर त्यांनी काम प्रत्येक ठिकाणी त्यांचा सहभाग घेतलेला आहे। अखिल भारतीय साहित्य संमेलन, अखिल भारतीय नाट्य संमेलन याच्या सोपाणी समितीचे सदस्य, अभिजात साहित्य संमेलन सातारा, विचारवेध साहित्य संमेलन सातारा, ज्ञानदान व्याख्यानमाला सातारा असे कितीतरी उपक्रम। शिवाय एक लेखक म्हणून आपण अनेक लघुकथा, वृत्तपत्र, मासिकातील लेख आणि नुकतंच त्यांचं आलेलं पुस्तक माझा बाप नटवरी या पुस्तकाचे प्रकाशन करत आपल्या प्रतिभावंत लेखनाने आजही आपण लिहित आहात। कष्टकरी कामगार वर्गासाठी त्यांच्यातील गुणकौशल्य संवर्धित करण्यासाठी आपण जिल्हा स्तरावर गुणवंत कामगार प्रतिष्ठान नावाचं जणू कामगार कल्याण केंद्र सुरू केलं। या प्रतिष्ठानचे आपण उद्घाटे अर्थात संस्थापक आदर्श कामगार पुरस्कार देऊन कामगारांना प्रोत्साहित करत त्यांच्या अनेक प्रश्न आपण सहज सोडवतात। अनेक कामगारांना राज्य गुणवंत कामगार पुरस्कार मिळवून देणारे आपण या चळवळीचे खरे आधारवड आहात। राज्य शासनाने आपल्याला गुणवंत कामगार कल्याण राज्य पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे। या यशस्वी प्रपंचाबरोबर आपण गेली 30 वर्षे आम्हा कामगारांचा प्रपंच सांभाळत आहात। अहर्निशपणे आमच्यासाठी झटत आहात, आम्हाला प्रोत्साहित करत आहात। आमच्यासाठी आपली निरख आणि गुणग्राहकता एका शाश्वत दीपस्तंभासारखी आहे। वयाची 70 ओलांडूनही आपण ही सामाजिक बांधिलकी जपत आहात। आपला हा प्रेरक आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असावा। आपल्या याच निरलस कार्याप्रती कृतज्ञता म्हणून आम्ही आपणास आज जीवन गौरव पुरस्कार बहाल करणार आहोत। आपले स्नेहांकित अशोकराव जाधव अध्यक्ष, संस्थापक गौरव समिती, गुणवंत कामगार कल्याण प्रतिष्ठान, कामगार प्रतिष्ठान सातारा।
जोरदार जीवन गौरव पुरस्कार आदरणीय श्री दिलीपजी चरेगावकर, संस्थापक माझे अध्यक्ष, ऐतिहासिक जावली तालुक्यातील मेढा येथे 5 मार्च 1955 साली आपला जन्म झाला आणि कृष्णेकाठी पांडित्याची भूमी असलेल्या दक्षिण काशी वाईसारख्या तीर्थक्षेत्री आपली जडणघडण झाली. तर सातारा येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयात आपले शिक्षण झाले. आपले वडील स्वातंत्र्य सैनिक व कामगार नेते कैलासवासी विश्वनाथ आत्माराम चरेगावकर, त्यांची शिस्त आणि मेहनत करण्याची शिकवण, तर ज्येष्ठ कवयित्री व गीतकार असलेल्या आपल्या मातोश्री कैलासवासी शैलजा यांचे संस्कार आपल्या सामाजिक जाणीवा समृद्ध करत गेले. मानवतेची ही शिकवण आम्हाला आपल्या प्रत्येक कार्यकर्तृत्वात प्रकर्षाने जाणवते. एस टी महामंडळात 35 वर्षे सेवा करून आपण विभागीय लेखाकार या मानाच्या पदावरून सेवानिवृत्त झाला व एस टी कामगार संघटनेत अनेक पदे घोषित असताना एस टी कामगारांबरोबरच कष्टकरी कामगार वर्गासाठी त्यांच्यातील गुण कौशल्य संवर्धित करण्यासाठी आपण गुणवंत कामगार प्रतिष्ठान नावाचा कर्तृत्व यज्ञ सुरू केला. या यज्ञाचे आपण आध्वर्य आहात, अर्थात संस्थापक. आदर्श कामगार पुरस्कार देऊन कामगारांना प्रोत्साहित करत त्यांचे अनेक प्रश्न आपण सहज सोडवता. मालक आणि कामगार यांच्यातील दुवा होत छान समन्वय साधतात. अनेक कामगारांना राज्य गुणवंत कामगार पुरस्कार मिळवून देणारे आपण या चळवळीचे खरे आधारभूत आहात. आज अखेर प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुमारे 70 कामगारांना शासनमान्य गुणवंत कामगार व 160 कामगारांना आदर्श कामगार पुरस्कार आपण प्राप्त केले. 1994 साली महामहिम राज्यपाल PC अलेक्झांडर यांच्या हस्ते राज्य शासनाने आपल्याला गुणवंत कामगार कल्याण राज्य पुरस्कार देऊन आपली विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केली. याखेरीज सांस्कृतिक, साहित्यिक आणि क्रीडा क्षेत्रातील आपलं अहर्निश काम या जिल्ह्यासह अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं. अखिल भारतीय साहित्य संमेलन, नाट्य संमेलन, शब्दोत्सव साहित्य संमेलन व विचारवेध साहित्य संमेलन यातील आपली कामगिरी लक्षणीय ठरली. आपल्याला सन्मानित करणारे अनेक राज्यस्तरीय पुरस्कार ही त्याचीच परिणती. एक समर्थ अभिनेता म्हणून नाट्य चळवळीतील आपले योगदान एस.टी. महामंडळापासून अनेक नाट्य संस्थांनी पाहिलं आहे. रायगडाला जेव्हा जाग येते मधील आपली छत्रपती संभाजीराजांची भूमिका संस्मरणीय ठरली. एक रंगकर्मी म्हणून आपण रंगभूमीबरोबर दूरदर्शन मालिका, टेलिफिल्म्स आणि वेब सिरीज सारख्या कलाकृतीमधूनही आपल्या अभिनयाची छाप पाडली. आज संस्कार भारतीसारख्या देशव्यापी सांस्कृतिक संस्थेचे आपण जिल्हाध्यक्ष आहात. धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयाचे गव्हर्निंग काउन्सिलिंग मेंबर तसेच अनेक संस्थांचे पदाधिकारी आहात. अनेकविध पुरस्कारांनी सन्मानित आहात, याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. साहित्य आणि कलेचा सुरेल संगम असणारं आपलं घर म्हणजे नटराजाचं, देवी सरस्वतीचं मंदिरच जणू. आपली पत्नी सौ दीपाली या प्रतिभावंत साहित्यिका, कवयित्री आणि आकाशवाणी कलावंत आहेत. श्रीमती सातारा, श्रीमती महाराष्ट्र अशा अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. हर्षद आणि हिमांशू हे आपले दोन्ही सुपुत्र कॉम्प्युटर इंजिनियर असून मल्टीनॅशनल कंपनीत वरिष्ठ हुद्द्यावर कार्यरत आहेत. आपल्या या यशस्वी प्रपंचाबरोबर
आपण गेली 30 वर्षे आम्हा कामगारांच्या आमचा प्रपंच सांभाळत आहात, अनिष्टपणे आमच्यासाठी झटत आहात, आम्हाला प्रोत्साहित करत आहात. आमच्यासाठी आपली निरत आणि गुणग्राहकता एका शाश्वत दीपस्तंभासारखी आहे. वयाच्या 70 पर्यंत आपण ही सामाजिक बांधिलकी जपत आहात. आपला हा प्रेरक आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असावा. आपल्यासारख्या याच निरलस कार्याप्रती कृतज्ञता म्हणून आम्ही आपणास आज हा जीवन गौरव पुरस्कार बहाल देत आहोत. खूप खूप आनंद. गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा जीवन गौरव पुरस्कार आदरणीय श्री गोपाळराव खजुरे, अंगापूर सारख्या तीर्थक्षेत्री एका सामान्य शेतकरी कुटुंबात 1 ऑगस्ट 1953 रोजी आपला जन्म झाला. वडील कैलासवासी विनायक एकनाथ खजुरे आणि मातोश्री कैलासवासी कमल यांचे संस्कार आणि कष्टाची शिकवण आपल्या जडणघडणीसाठी मोलाची ठरली. अंगापूर किरोली वाठा येथील शाळा, न्यू इंग्लिश स्कूल सातारा, धनंजयराव गाडगीळ कॉलेज सातारा इथून M.Com व DBM करून आपण इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेज सातारा येथून LLB ची पदवी संपादन केली. याच महाविद्यालयीन जीवनात आपल्यातील वक्ता आणि नाट्य कलावंत बहरला. वक्तृत्व, नाट्य आणि क्रीडा स्पर्धांमधून आपण अनेक पारितोषिके पटकावली. NCC ची प्रतिष्ठेची B व C सर्टिफिकेट्स मिळवली. यातूनच राष्ट्रप्रेमाबरोबर शिस्त, संयम आणि धैर्य आपल्या नेमस्त स्वभावात आले. ही जडणघडण आपल्या कार्य, कर्तृत्व आणि धडाडीत आम्हाला सदैव दिसते. महावितरण कंपनीतील आपली सहाय्यक लेखापाल म्हणून केलेली अखंड सेवा, 20 सेवकांच्या पतसंस्थेत संचालक व संघटनेत अध्यक्ष ते प्रादेशिक प्रतिनिधीपर्यंतची पदे सांभाळत केलेले निस्वार्थी काम, कामगारांच्या प्रश्नांसाठीची तीव्र आंदोलने, क्रीडा व नाट्य स्पर्धांमधील आपला सक्रिय सहभाग आणि त्यात आपण मिळवलेली अनेक पारितोषिके आपल्यातील समृद्ध कलावंत, कार्यकर्ता आणि नेतृत्व गुण दर्शवितात. आनंदवन मतिमंद मुलांची शाळा व आनंद परिवार चॅरिटेबल ट्रस्ट संचालित मतिमंदांचे डे केअर सेंटर या कार्यात एक ट्रस्टी म्हणून आपले योगदान मोठे आहे. गेली 35 वर्ष आपण या कार्यात सक्रिय आहात याचा आम्हाला अभिमान वाटतो. साहित्याची आवड हा आपला एक उल्लेखनीय पैलू आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, राज्य कामगार साहित्य संमेलन, दुर्ग साहित्य संमेलन व इतर स्थानिक अनेक साहित्य उपक्रमात आपला सक्रिय सहभाग हे अधोरेखित करतो. 35 वर्षाहून अधिक काळ आपण रोटरीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत आहात. रोटरीचे अनेक संकल्प पूर्ण करत येथील अध्यक्ष पदासह आपणास आंतरराष्ट्रीय दृष्ट्या प्रतिष्ठित अशी पॉल हॅरिस फेलोशिप देखील मिळाली आहे. सद्गुरू गृहनिर्माण संस्था, जनसेवा दुर्गोत्सव समिती, श्री गणेश पाणीपुरवठा संस्था व गुरुस्पर्श फाउंडेशन या संभाजीनगरमधील अनेक सामाजिक संस्थांची जबाबदारी आपण समर्थपणे पेलत आहात. याच आपल्या अविश्रांत कार्याबद्दल आपणास राष्ट्र गौरव पुरस्कार, शिवकला गौरव पुरस्कार, अभिनंदन पुरस्कार व कोडोली येथील कृतज्ञता मंचचा कामगार क्षेत्रातील कार्याबद्दल सन्मान प्राप्त झाला आहे. कष्टकरी कामगार वर्गासाठी त्यांच्यातील गुणकौशल्य संवर्धित करण्यासाठी आपण जिल्हा स्तरावर गुणवंत कामगार प्रतिष्ठान नावाचं जणू कामगार कल्याण केंद्र सुरू केलं. या प्रतिष्ठानचे आपण उद्घाटे अर्थात संस्थापक, आदर्श कामगार पुरस्कार देऊन कामगारांना प्रोत्साहित करत आहात. त्यांचे अनेक प्रश्न आपण सोडवत आहात. अनेक कामगारांना राज्य गुणवंत कामगार पुरस्कार मिळवून देणारे आपण या चळवळीचे खरे आधारवड आहात. आज अखेर प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुमारे 70 कामगारांना शासन मान्य गुणवंत कामगार व 160 पेक्षा जास्त कामगारांना आदर्श कामगार पुरस्कार आपण प्राप्त केले.
1995 साली महामहिम राज्यपाल PC अलेक्झांडर यांच्या हस्ते राज्य शासनाने आपल्याला गुणवंत कामगार कल्याण राज्य पुरस्कार देऊन सन्मानित केले. याखेरीज सांस्कृतिक, साहित्यिक आणि क्रीडा क्षेत्रातील आपलं अहर्निश काम या जिल्ह्यासह अवघ्या महाराष्ट्रात पाहिलं आहे. या यशस्वी प्रपंचाबरोबर 2-3 पॅराग्राफ तिघांमध्ये समान आहे. हे तिघही एकाच वेळी यामध्ये आले. तिघांनी इतके सगळे सन्मान केले. तिघांनी तिघ एकमेकांच्या हाताला धरून उभे राहिले म्हणून आज ही सगळी चळवळ उभी राहिली. म्हणून हे शेवटची जी वाक्य ती तिघांची समान आहे, कारण त्याला दुसरा पर्याय नाही. त्या तिघांनाही या बाबतीत खरंच समान आहे. या यशस्वी प्रपंचाबरोबर आपण गेली 30 वर्षे आम्हा कामगारांचा प्रपंच सांभाळत आहात. अहर्निशपणे आमच्यासाठी झटत आहात, आम्हाला प्रोत्साहित करत आहात. आमच्यासाठी आपली नीरस आणि गुणग्राहकता एका शाश्वत दीपस्तंभासारखी आहे. वयाची 70 ओलांडूनही आपण ही सामाजिक बांधिलकी जपत आहात. आपला हा प्रेरक आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असावा. आपल्या याच निरलस कार्याप्रती कृतज्ञता म्हणून आम्ही आपणास आज हा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करत आहोत. जलेगावकर साहेब आणि आपले साहेब ही तिन्ही व्यक्तिमत्व साताऱ्यातील एक प्रतिष्ठित संस्था याची पूर्णपणे करणारी आपल्याला आपण जेव्हा आपल्या रुटीनमध्ये असतो, आपल्या लाईफमध्ये असतो, आपल्याला ही सगळी व्यक्तिमत्व मला माहिती असलेली व्यक्तिमत्व म्हणजे खजुरी काका, सरेगावकर काका. पण ही व्यक्तिमत्व एवढी मोठी आहे हे इथं आल्यानंतर समजतं. या तिन्ही व्यक्तिमत्वाने आपण जेव्हा रेग्युलर रुटीनमध्ये बोलतो, मी स्वतः इन द फील्ड ऑफ ॲस्ट्रोलॉजी जिथं मला गुरुदेव म्हणून संबोधतात, पण हे इतके मोठे समाजाचे गुरु आहेत आणि यांची एवढी किंमत बाजारात आहे, आपल्या वडिलांची एवढी पद बाजारात आहे, एवढं त्यांना क्रेडिट आहे आणि त्यांनी केलेले समाजाकरता एवढे ऋण आहेत. हे आल्यानंतर त्यांची हिमालयावर उंची बघून आपला अभिमान भरून येतो. इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व इतके गुणी कलावंत आहेत, सर्व इतके गुणी लेखक आहेत, ही त्यांची महती आणि हे त्यांचं कार्यकर्तृत्व इथं आल्यानंतर आणि त्यांच्यातल्या इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर आपल्याला समजतं. मी या फील्डमध्ये ॲस्ट्रॉलॉजी फील्डमध्ये मी जो 8 वर्ष कार्यरत आहे. इथे आपल्याला एक प्रकारचा अहंकार किंवा अभिमान येतो की आपल्याला लोक गुरु म्हणतात, सन्मानित गुरु म्हणतात, आपल्याला लोक नमस्कार करतात, आपल्या लोकांकडे ॲडवाइस घेतात. पण ही लोक इतकी हिमालयावरील उंच आहेत, त्यांची उंची कशातही मोजमाप न करण्याएवढी उंची आहे. आणि आपण ज्यांना इथं आलेले देशपांडे साहेब, सर्व साहेब, पूर्णपणे मला सगळ्यांचे अनुभव माहीत नाही, पण इथं असलेले सगळे उपस्थित कार्यकर्ते हे हिमालयावर उंच आहेत. त्याबद्दल मी त्यांचे सर्वांच्या सातारकरांच्या वतीनं अभिनंदन करतो. त्यांनी केलेली संस्था ही अशीच पुढे कार्यरत राहावी व त्यांचे कार्य असंच उज्ज्वल उद्योगत करत राहावं अशी मी त्यांना सूचना करतो. या कार्यक्रमाच्या सत्कार मूर्तींची धर्मपत्नी म्हणून इथे उभी आहे. बेटर ऑफ म्हणतात तसं. एखादा माणूस जेव्हा बाहेर काम करत असतो तेव्हा त्याचं घर बघणार किंवा घरातल्या त्याला काही काळजी पडू नये असं कोणीतरी असावं लागतं. कारण या माणसाला तशी घराची फारशी हे नसते, फार काही घरात त्यांचं लक्ष नसतं म्हणावं असं आहे. तर मला या प्रतिष्ठानबद्दल कौतुक का वाटतं की एखादी संस्था आपण म्हणतो की 30 वर्ष चालली. तर मी एक गृहिणी आहे, मी साधं माप सांगते तुम्हाला की जेव्हा ही संस्था सुरू झालेली तेव्हा माझी मुलं लहान होती ती अशी ह्याच्यात पळत होती सगळीकडे. आणि आता माझा नातू
इथे पळतोय. म्हणजे काय केले तरी ही संस्था अजून इतकी उत्साहाने चालू आहे. एवढीच गर्दी, एवढाच उत्साह. माझा मुलगा नेहमी म्हणायचा की बाबा हे तुम्ही करताय, तुम्ही तिघं म्हणून इव्हेंट मॅनेजमेंट करा. इतकं छान नियोजन असतं तुमचं. कार्यक्रम पाहुणे बोलावण्यापासून ते कार्यक्रम यशस्वी करण्याबद्दल इतकं सुंदर नियोजन असतं. तुम्ही इव्हेंट मॅनेजमेंट करा, तुम्हाला इतका पैसा मिळेल. पण ही माणसं पैसा बिसा असलं काही त्यांचं नसतं. इतकं कामगारांसाठी झोपून द्यायचं. एकच किस्सा सांगते तुम्हाला की आम्ही काश्मीरला गेलो होतो आता. तर त्यांचं काहीतरी चाललं होतं त्यांचं. तर इतका निसर्ग सुंदर, हे सुंदर. पण ह्यांच्या फोनवर सारखं ते काहीतरी देशपांडे आजारी होते मला वाटते ते तेव्हाच काहीतरी चाललं होतं. पण अखंडपणे त्यांचं ते संघटना, ते अमुक ते तमुक तमुक तेच चाललं होतं. मी म्हटलं हो आपण काश्मीरला आलोय, जरा बघा इकडं तिकडं. पण तो पूर्ण टॉपिक झाल्याशिवाय त्यांना काही चैन नव्हतं. आत्ता सुद्धा तसंच होतं की हा कार्यक्रम मुलं म्हणाले बाबा तुम्ही सत्कारमूर्ती आहात, तुम्ही किती गडबड करताय. ते बघतील आता तुम्ही सत्कारमूर्ती आहात तर तुम्ही नंतर जायचं ना, आणि ऐन वेळेला जायचं. तर तसं नाही. ते तो कार्यक्रम नीट कसा पार पडेल इतकी काळजी असते. आणि प्रत्येकाची वैशिष्ट्य मला अजूनही आठवते. आम्ही पहिल्यापासून हा कार्यक्रम अटेंड करत होतो. मला इक्बाल काझी सरांचं पहिलं भाषण इथलं आठवतंय. त्याच्यानंतर सगळे हे कार्यकर्ते अगदी आमच्या कुटुंबासारखे झाले होते. ते वाङ्मय आहेत, ते इतके सुंदर लिहितात. म्हणजे 22 का काहीतरी पुस्तकं झाली त्यांची, आम्ही वाचली परवा. म्हणजे खरोखर एक प्रत्येक जणांचा आपण कामगार क्षेत्राशी माझा संबंध यांच्यामुळेच करणार. आणखी कामगारांच्यात कसं चांगलं बघावं. आपण एक कॅटेगरी लावतो कामगार, असं नसतं. प्रत्येकात काय काय असतं बारीक ते मला ह्यांच्याकडून शिकायला की अरे हा आहे ना, ह्याच्याकडे हा गुण आहे, ह्याच्याकडे तो गुण आहे, हा गाणं खूप छान म्हणतो, हा काहीतरी त्याच्या अंगात कलाकृती खूप आहे वगैरे असं इतकं. आणि मग ते असं आपोआप एक फॅमिली होत गेली. प्रत्येक जणाकडे काहीतरी आहे, प्रत्येक जणाकडे संघटन कौशल्य आहे किंवा झोपून द्यायची वृत्ती आहे. आता ते घाडगे होते, घाडगे सर त्यांना काहीतरी प्रॉब्लेम झाला होते. पण रात्रीतनं सुद्धा तो माणूस धोधो पावसातून बोरगावून यायचा की साहेब हे इथपर्यंत आले काम. म्हणजे मला इतकं वाईट वाटायचं की कुठून कुठून माणसं येतात ही, किती कष्ट आणि कोणासाठी आहे. याच्यातून काही पैसा किंवा याच्यातून काही इन्कम काही नाहीये, काहीच नाही. म्हणजे काही मिळवायचं नाहीये. हल्ली कसं असतं काहीतरी पैसा किंवा काही असलं तर एकत्र येतात माणसं किंवा काहीतरी इन्कम पाहिजे असं. तर इथं तसं काही नव्हतं. एक कामगारांसाठी कृतज्ञता, समाजासाठी कृतज्ञता म्हणजे काय असते ते ह्या तिघांकडे बघून आपल्याला समजते. एवढंच मी सांगते. आणि सर्व आदरणीय व्यक्ती या इथे उपस्थित आहेत. आज सगळ्या खिदुरे परिवारासाठी आणि आमच्या सर्व घरासाठी एक अभिमानाचा दिवस आहे. हे सगळं बाबांनी जे गेले 40 वर्ष घराबरोबर जे एक समाजसेवा स्वीकारलेली होती त्याचं हे प्रतीक आहे असं आपण म्हणू शकतो. कारण जसं काकू म्हणाल्या आणि सगळे म्हणतात की पैशासाठी काम करायला सगळ्याला आवडतं. 12 तास 24 तास दिवस रात्र आजही आम्ही इथे काम करतोय. मला बहुतेक हर्षद आणि हिमांशू पण ऍग्री करतील आणि सर पण ऍग्री करतील की जर तुम्हाला सॅलरी मिळत असेल, तुम्हाला जर पर्स मिळत असेल, तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळत असेल तर तुम्ही 12 तास नाही 24 तास काम करायला तयार आहे. तुम्ही साताऱ्यात नाही, तुम्ही मुंबई जायला तयार आहे, दिल्लीला जायला तयार आहे. पण हे सगळं सोडून पैसा हा फॅक्टर बाजूला ठेवून समाजासाठी आणि आपण ज्या समाजातून आलो, ज्या ठिकाणाहून आपण आलो त्याचं काहीतरी आपण एक देणं लागतो. या भावनेनं त्यांनी 35 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी समाजसेवा चालू केली. बाबांनी रोटरॅक्टच्या माध्यमातून, रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांचं कार्य चालू केलं. घराची पण जबाबदारी होती आणि त्याबरोबर समाजाची पण एक आपण जबाबदारी आहो, एक धडे लागतो. या भावनेतनं चालू केलं. पुढे 1995ला ज्यावेळेला आम्ही लहान होतो, म्हणजे मला आय थिंक मी 10 वर्षाचा होतो, त्यावेळेला आम्ही सगळेजण गाडीवरून मुंबईला गेलेलो होतो गुणवंत कामगार संघटनेचा पुरस्कार. आणि मला तो दिवस आठवतोय ज्यावेळेला पुरस्कार दादरमध्ये होता आणि आम्ही राहायला होतो बदलापूरमध्ये. कारण तिकडे मुंबईमध्ये फक्त मामा एकटाच होता आणि त्याचा 1 BHK फ्लॅट होता त्यावेळेला. आणि त्या 1 BHK फ्लॅटवर कमीत कमी आम्ही 15 ते 20 लोक म्हणजे इथून गेलेलो होतो, नातेवाईक म्हणून ते होतो, काही डायरेक्ट आलेले होते. पण त्यानंतर पुढच्या 30 वर्षामध्ये जसं काकू म्हणाले की एकटा पुरस्कार घेऊन एन्जॉय करणं, फॅमिली बरोबर मजा करणं आणि पुढे निघून जाणं हा एक पार्ट आहे. पण ज्याच्यामुळे मी इथे आलो आणि माझ्यासारखे जे लोक या सोसायटीमध्ये भरपूर आहेत त्यांना पुढे घेऊन जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे.
आपल्यामुळे जर एका माणसाचं आयुष्य बदलत असेल, एका कुटुंबाचं जर आयुष्य बदलत असेल तर ही खूपच मोठी गोष्ट आहे. आणि त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून चरेगावकर काका, आपटे काका आणि बाबा हे वेगळं कुटुंब नाहीये. म्हणजे ज्या वेळेला गोपाळ खुजरे नाव येतं त्यावेळेला चरेगावकर यांना बाय डिफॉल्ट येतं आणि आपटे बाय डिफॉल्ट येतं. म्हणजे आमच्या घरामध्ये तिथपर्यंत मला आठवतात, आम्ही गेले 10-12 वर्ष नोकरी निमित्त, कामानिमित्त आम्ही बाहेर, आम्ही साताऱ्यात नाहीचे गेले 15 वर्ष. बाबा माझ्याकडे कधी येऊन जाऊन असतात, 1 महिना माझ्याकडे असतात, 1 महिना कधी बाबाकडे जातात. पण मला एक दिवस आठवत नाही की 1 दिवसात चरेगावकर काकांचा फोन नाही आला. म्हणजे मला आठवत नाही, मी बाबांशी 8-8 दिवस 10-10 दिवस बोलत नाही, पण चरेगावकर काका आणि बाबा 1 दिवस न बोलल्याशिवाय राहतात. आणि हे गेले 50 वर्षाचं नातं आहे. 50 वर्ष मैत्री टिकणं, 50 वर्ष समाजासाठी एकत्र येणं, 50 वर्ष आपण काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे, हे विचार मनामध्ये असणं खूप मोठी गोष्ट आहे. फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली या सगळ्या गोष्टी आम्हाला कॅरी करता येतील. आमच्या पिढीला हे कदाचित शक्य नाहीये, पण तरी सुद्धा त्यांच्या कार्यासाठी आम्ही ते बाहेर असताना त्यांना मदत, सपोर्ट हा आमचा नेहमीच राहिलेला आहे. कधी आम्हाला असं नाही वाटलं की तुम्ही, एक मराठीमध्ये म्हण आहे, सगळ्यांना कदाचित आवडेल ना, लष्कराच्या भाकऱ्या भाजलं, हे जे काय विचार पण आमच्या मनामध्ये कधी नाही आला. आणि त्याचा हा परिपाक आहे. सगळ्यात आनंद मला या गोष्टीचा आहे की एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन ज्या स्वतः फंड रेज करून ट्रस्टच्या माध्यमातून किंवा CSRच्या माध्यमातून किंवा स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून ज्या वेळेला एवढं मोठं काम करते, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि स्ट्राईक रेट 100%, म्हणजे जी फाईल गुणवंत कामगार संघटनेकडे साताऱ्यामध्ये अप्रूव्ह होते त्या लोकांना 100% सरकारचा पुरस्कार मिळणं, ह्याच्यासारखं आपण प्रिसिजन किंवा परफेक्शन कदाचित दुसऱ्या कोणाकडे नसेल. आणि हे सगळं या 3 लोकांनंतर बाकी सगळ्या लोकांनी खूप चांगल्या पद्धतीनं पुढे नेलंय. अनफॉर्च्युनेटली आम्हाला त्याचा भाग नाही म्हणता येत, पण तरी सुद्धा ही आमची फॅमिली आहे, कुटुंब आहे. हा आमच्या कुटुंबाकडून झालेला एक सत्कार आहे असं मी मानतो. मी गुणवंत कामगार प्रतिष्ठानच्या सगळ्या आमच्या फॅमिलीला, जेव्हा माझी रांदे काकांनी सांगितलं ते बघितल्यानंतर मला अजून जास्त आनंद झाला की आजकाल कुणी कोणासाठी 1 रुपया पण देत नाही, ही फॅक्ट आहे. कुणी कोणासाठी 1 रुपयाही खर्च करत नाही. अशा वेळेला सर्वांनी स्वेच्छेनं कृतज्ञता म्हणून ज्या वेळेला हा आणलेली पुरस्कार दिलाय, ही खूप मोठी गोष्ट आहे. आज या आमच्या सगळ्या गोष्टीसाठी आम्हाला सगळी फॅमिली आज माझ्या बरोबर आहे. माझ्या बाबांच्या 2 बहिणी इथे आहेत, बाबांचे मोठे भाऊ काका माझे इथे आहेत, आईची बहीण आहे, आईचे भाऊ आहेत, आणि हा सगळा परिवार आहे. सो जसा आमचा हा एक परिवार आहे तसा हा आमचा गुणवंत कामगार हा एक परिवार आहे. मी आमच्या पूर्ण फॅमिलीच्या वतीने गुणवंत कामगार संघटनेचं मी खूप खूप आभार मानतो. मी त्यांचा ऋणी राहील आणि इतरोत्तर बाकीच्यांकडूनही असंच कार्य पुढे चालू राहावं आणि या तिघांकडून त्यांना असंच मार्गदर्शन मिळावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. गुणवंत कामगार प्रतिष्ठानचा हा सत्कारमूर्ती या त्रिमूर्तींचा सन्मान गौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होता. आदरणीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित मान्यवर, आज अत्यंत हा आनंदाचा क्षण आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतोय. कारण ज्या त्रिमूर्तींना आम्ही एक वडीलधारी स्थानी, एक गुरुस्थानी मानून आमच्या सर्व वाटचालीमध्ये त्यांना गुरुस्थानी मानून जी वाटचाल करत आहोत, अशा त्रिमूर्तीचा सन्मान होत असताना मला परस्पर या ठिकाणी आनंद होत आहे. आदरणीय खजुरे साहेब यांचा आणि आमचा परिचय 1996 पासून आहे. ज्या वेळेला हे प्रतिष्ठान स्थापन झालं तदनंतरच्या काळामध्ये आमच्या संभाजीनगर परिसरामध्ये आमचा सर्व तरुण वर्ग गोपाळराव खजुरेंच्या संपर्कात आला आणि विद्यार्थी दशेनंतर जे आम्ही घडलो, आमचं गुरुस्पर्श फाउंडेशन असेल, जनसेवा विचार मंच असेल, आमची गणेश पाणी पुरवठा संस्था असेल, ही केवळ आणि केवळ
आदरणीय गोपाळराव खजुरे आणि त्यांच्याबरोबर राम लक्ष्मणाची जोडी असणारे आमचे सरेगावकर साहेब यांच्याविषयी सांगायचं झालं तर एक छोटासा सामाजिक किस्सा आहे, एक ज्वलंत किस्सा आहे की आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी ज्यावेळी खजुरे साहेब त्या ठिकाणी राहायला आले, आम्ही राहायला आलो 1997-96 काळ असेल आणि स्थानिक प्रशासनाकडून त्या ठिकाणी कोणतेही काम केलं जात नव्हतं, नागरिक सुविधा पुरवल्या जात नव्हत्या आणि मूलभूत जी पिण्याच्या पाण्याची गरज असते त्या पाण्यापासून सर्व परिसर आमचा वंचित होता आणि अशा काळामध्ये माझ्यासह इतर लोक ज्यांनी प्लॉट्स घेतले होते, पैसा गुंतवला होता आणि घर बांधण्याचं स्वप्न ज्यांनी डोळ्यासमोर मांडलं होतं ते काही यशस्वी होत नाही, ते साकारलं जात नाही या भावनेतून त्यांनी प्लॉट विकायला काढलेले होते. खजुरे साहेबांनाही खंत फार मोठ्या स्वरूपात त्यांची खंत होती. अनेक मोर्चे काढले, अनेक ठिकाणी आंदोलनं केली, परंतु भौगोलिक परिस्थितीचा विचार करता स्थानिक ग्रामपंचायतीकडून आम्हाला कोणत्याही स्वरूपात पाण्याचा पुरवठा केला जात नव्हता. त्या काळात खजुरे साहेबांनी संघटना स्थापन केली, नर्मदा वितरण गणेश पाणी पुरवठा संस्थेची स्थापना केली आणि आदरणीय कुलगुरू साहेब आपले आलेले सर्वांनी काळजी विद्यापीठाचे कुलगुरू मस्तेसर का आलेले आहेत, आपण काळाच्या आणि अशा काळामध्ये खजुरे साहेबांनी गणेश पाणी पुरवठा संस्थेची स्थापना केली आणि आज 1997 पासून आजपर्यंत 24 तास पाण्याची योजना आज त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. याचबरोबर गुरुस्पर्श फाउंडेशनचं सामाजिक कार्य या ठिकाणी चालू आहे. मला सांगायचं एवढंच आहे, बरेच जण या ठिकाणी बोलणार आहेत की आपला स्वतःचा नोकरीनंतरचा काळ अनेक जण पर्यटनात घालवतात, आपल्या स्वतःच्या कुटुंबासोबत घालवतात, परंतु या त्रिमूर्तींच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर यांनी कामगार क्षेत्रात असेल, सामाजिक क्षेत्रात असेल, क्रीडा क्षेत्रात असेल, आपला घरचा कारभार बघत नोकरीनंतरचा काळ जो की विश्रांतीचा काळ असतो त्या काळात सुद्धा समाजसेवेचा विडा उचललेला आहे आणि आजही ते या गुणवंत कामगार प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजसेवेत कार्यरत आहे. मी जास्त बोलत नाही, आज या ठिकाणी मी एवढंच सांगतो की या त्रिमूर्तीला उदंड आयुष्य लाभो, दीर्घायुष्य लाभो, त्यांच्याकडून समाजाची सेवा, कामगारांची सेवा उत्तरोत्तर घडो इतकं ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो, माझी मनोकामना व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय व्यासपीठ आमचे केसरकर सर असतील, देशपांडे सर असतील, आमचे प्रिन्सिपल साहेब असतील, आमचे गुरुगुरू असतील, आपण सर्व तितकेच सर्व महत्वाचे आहात. 1996 साली स्थापन केलेले प्रतिष्ठानात 2025 यामध्ये पदार्पण केलेलं आहे. 30 वर्ष झाली. एकच तुम्हाला मी सांगतो, या 30 वर्षामध्ये जवळजवळ 120 कार्यक्रम झाले असतील आणि या 120 कार्यक्रमापैकी हा जर कार्यक्रम सोडला तर 119 कार्यक्रम हे स्पॉन्सरशिप वर झालेले आहेत. तो जर फोटो तुम्ही पाहायला बघितला तर त्याबरोबर ह्या कंपन्यांची नावं आहेत. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की कुपर कॉर्पोरेशन असू दे, वाईची आमची गरवारी ऑलरोड असू दे, किंवा आमचे गोदरेज प्रायव्हेट लिमिटेड असू देत किंवा लॉकिंग असू देत, या कंपन्यांनी, या बँकांनी 3-3दा स्पॉन्सरशिप दिलेली आहे. हे आपल्याला सगळ्यात यशस्वी बनवलं. आज या ठिकाणी आम्हाला आमच्या या शिष्यगणांनी जो जीवन गौरव पुरस्कार दिलेला आहे, हा पुरस्कार घेताना कुठलाही पुरस्कार मिळणं सोपं आहे, पण त्याप्रमाणे जीवन व्यतीत करणं फार अवघड आहे. याची पूर्णपणे आम्हाला तिघांना जाणीव आहे. हा जीवन गौरव पुरस्कार मी माझ्या कैलासवासी आई वडिलांना अर्पण करतो, माझ्या कामगारांना अर्पण करतो आणि ज्याने मला इथं उभारण्याची ताकद दिली ती माझी मिसेस दीपाली सरेगावकरांना माझे कुटुंब, माझे दोन्ही मुलं, माझं नातू, माझ्या सुना, या सगळ्यांमुळे मी हे काम करू शकलो आणि माझे नातेवाईक
माझ्या आईकडचे नातेवाईक असतील, माझ्या वडिलांकडचे नातेवाईक असतील आणि तुम्ही आम्ही सगळे आपण एका नात्यानंच बांधलेलो आहोत म्हणून आज तुम्हाला मी एकच सांगतो की या समाज सदनमध्ये खूप कार्यक्रम होतात, मोठे कार्यक्रम होतात, पण गुणवंत कामगार प्रतिष्ठानची गर्दी रेकॉर्ड ब्रेक असते एवढं तुम्हाला. आणि हे सर्व करत असताना मला एक अतिशय आनंद वाटतो की सर या प्रतिष्ठानमध्ये अनेक तऱ्हेचे कलाकार आहेत, अनेक तऱ्हेचे गुणवंत आहेत. सुरुवातीला ज्यावेळेला प्रतिष्ठान आम्ही चालू केलं गुणवंत प्रतिष्ठान, त्यावेळेला लोक आम्हाला विचारायचे ही काय बनणार आहे, गुणवंत कामगार हा कुठला कामगार वेगळा तुम्ही काढलाय. तर तसं नाही आहे. गुणवंत कामगार याचा अर्थ असा आहे जो कामगार साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा, समाजकार्य, देशकार्य आणि स्वतःचा संसार आणि कंपनीची प्रगती करतो आणि तो साधारणपणे 10 वर्ष उत्कृष्ट सेवा देतो आणि उत्कृष्ट प्रेझेंट देतो, अशा कर्मचाऱ्याला त्याची फाईल प्रश्नावली तयार करून ती दिली जाते, त्याचा इंटरव्ह्यू घेतला जातो आणि त्याची निवड ज्या वेळेला आदर्श कामगार पुरस्कार हा या ठिकाणी दिला जातो, नंतर ती फाईल त्यांच्याच प्रशासनामार्फत शासनाकडे जाते आणि इथून गेलेली फाईल शासनाकडे गेलेली फाईल पुरस्कार घेऊनच परत येते. हे नुसतं गुणवंत कामगार पुरस्कार देऊन या ठिकाणी प्रतिष्ठान थांबत नाही, तर ज्या व्यक्तीने किंवा ज्या संस्थेने आपल्या सातारचं नाव महाराष्ट्र लेवलवर केलेलं आहे अशा व्यक्तीची किंवा संस्थेची आम्ही गुणवंत पुरस्कार देतो, कामगार नव्हे गुणवंत पुरस्कार देतो. त्याचबरोबर ज्या महिलेने आपल्या उद्योगामध्ये साधारणपणे 50 पेक्षाही जास्त लोकांना रोजगार दिलेला आहे अशा महिलेला आम्ही 8 मार्च या महिला दिनी जर आम्हाला योग्य वाटली तर त्या महिलेला महिला उद्योजकता पुरस्कार देतो. हे सगळ्यात वैशिष्ट्य तुम्हाला सांगते. एवढ्यावर आम्ही थांबत नाही, तर ज्या कंपनीमध्ये असे कामगार घडवले जातात आणि ज्यांचं चीफ ते त्यांचे अधिकारी करतात अशा अधिकाऱ्याला सुद्धा आम्ही आदर्श प्रशासकीय अधिकारी पुरस्कार देतो. या ठिकाणी जाधव उभे आहेत की आपण सर उभं राहावं. हे आमचे पहिले आदर्श प्रशासकीय अधिकारी आहेत. खास शिरोळ शिंदेवरती ते अधिकारी. नानाला देखील आम्ही या ठिकाणी स्पर्धा घेतो, निबंध स्पर्धा असेल, तुम्हाला सांगतो निरनिराळ्या स्पर्धा असतील, रक्तदान शिबिर असेल आणि साताऱ्यामध्ये पहिल्यांदा मी चालू केली ती म्हणजे महिलांची नाट्य अभिवाचन स्पर्धा आणि त्याला भरघोस याच ठिकाणी याच संसदामध्ये पहिल्यांदा तुम्हाला सांगतो भरपूर प्रतिसाद मिळाला. त्यामुळं अशा तऱ्हेचे हे संपूर्ण असणारं हे प्रतिष्ठान या ठिकाणी माझ्याकडे तुम्हाला आश्चर्य वाटेल. शेखर कुलकर्णी या ठिकाणी हिंदवीचे आलेले आहेत. माझी त्यांनी आतापर्यंत मुलाखत घेतली, 1 तासाची मुलाखत होती. त्यामध्ये मी 1,400 कामगारांच्या विविधतामध्ये सांगितलेले आहे ते वैशिष्ट्य होते. या ठिकाणी माझ्याकडे हबप आहे, या ठिकाणी माझ्याकडे कवी आहेत, आमचे लक्ष्मीकांत रांगणेंसारखे पटकथा लेखक आहेत, उत्कृष्ट खेळाडू आहेत, उत्कृष्ट गणित शिकवणारे आमचे शिक्षक असणारे आमचे कामगार आहेत, उत्कृष्ट योगा शिकवणारे लोक आहेत, उत्कृष्ट व्यायामपटू आहेत आणि बरंच काही काही असल्यामुळे त्यांना आपण आदर्श कामगार पुरस्कार दिलेला आहे. आणि आज मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की आमचे गजानन गाडगे मगाशी त्यांना थोडंसं छाती दुखायला म्हणून थोडं त्यांनी रजा घेतली. ते या प्राथमिक शिक्षक बँकेमध्ये क्लार्क म्हणून लागले आणि रिटायर होताना जनरल मॅनेजर म्हणून रिटायर झाले. आमचे इक्बाल काजी ज्यावेळेला त्यांनी अर्ज केला त्यावेळेला ते क्लार्क होते. आता ते या 31 ऑगस्टला 31 डिसेंबरला ते रिटायर होणार. तेही मॅनेजर आहेत त्या बँकेमध्ये. ही गुणवत्ता आहे आणि ही गुणवत्ता ती योग्य वेळेला चाकून योग्य वेळेला झोपून त्यांना न्याय दिला जातो. केसर साहेब तुम्हाला मी सांगतो, आपण आपल्या असोसिएशन मार्फत पुरस्कार देत असता, त्यासाठी अर्ज मागवत असता आणि ते अर्ज घेतल्यानंतर त्याची तुम्ही छाननी करता, इथेही तुम्ही पुरस्कार देता आणि त्यामध्ये सुद्धा आमचे 3 कर्मचारी आहेत, आमचे 3 गुणवंत कामगार आहेत. याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि तुम्हाला निश्चितपणे तुमच्या लक्षात आलं असेल की असोसिएशन चालवणं यापेक्षा जिल्ह्याची संघटना चालवणं फार अवघड आहे आणि हे तुम्ही मान्य केलेलं आहात. आपलं बोलणंही झालेलं आहे. मी जास्त वेळ घेत नाही, फक्त जाताना मी एवढंच सांगेन, हा घेतलेला पुरस्कार मी अतिशय विनम्रपणे स्वीकारतो आणि मी आपल्या सर्वांना विनंती करतो, जर माझं काही चुकलं तर आपण सांभाळून घ्या. मला आई वडिलांची तीव्र आठवण येते. त्यांनी मला घडवलं, त्यांनी मला नुसतं घडवलं नाही, त्यांनी मला धैर्य दिलं. इंग्लिश स्कूल सारख्या शाळेनं मला शिकवलं आणि डीजी कॉलेज सारख्या माझ्या कॉलेजनं मला घडवलं. ज्या कॉलेजमध्ये मला डीबीएम साठी MBA साठी भरायला 500 रुपये कमी पडत होते, त्याच कॉलेजनं गव्हर्निंग काउन्सिल मेंबर म्हणून मला घेतलं. हे माझं वैशिष्ट्य आहे आणि मला थोडा चांगला अभिमान वाटतो. या काउन्सिलर मेंबर असताना सर आपल्याला सगळे अधिकार त्या ठिकाणी असतात, रिक्रुटमेंट पासून
पगारापर्यंत, प्रोफेसर नेमण्यापासून इन्फ्रास्ट्रक्चरपर्यंत सगळे अधिकार मला आपण दिले. मी त्या कॉलेजचा धन्य आहे. आज माझ्या कॉलेजची या ठिकाणी प्रिन्सिपल आलेले, माझ्या कॉलेजच्या माझ्या युनिव्हर्सिटीचे कुलगुरू आलेले आणि मला साथ देणारे माझे प्रोफेसर सुतार सर आलेले. मी त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो. माझे वर्गमित्र या ठिकाणी आलेले आहेत. माझे वर्गमित्र म्हणजे माझे हेमंत जोशी असतील, माझा गोपाळ इनामदार असेल, माझे मित्र असतील, दिलीप गरोड असेल, प्रदीप गरोड असेल, किती जणांची नावं घ्यावी. पुण्याहून काही लोक आले, कोल्हापूरहून काही लोक आले, माझे स्वाध्याय आलेले आहेत, आमचे सुमन सारखे, देव सारखे खूप ज्येष्ठ लोक आलेले आहेत, देवनराव सारखे सामाजिक कार्यकर्ते आहेत, पोपटराव आहेत, नांदेडहून माझे खास साहेब मित्र आलेले आहेत, जे नांदेडहून आले, पुण्यात आले, पुण्यात ते इथं आलेले आहेत, ते आमचे टेकाळे साहेब आहेत, माझे स्वाध्याय या ठिकाणी गणपट आहेत आणि माझे दुसरे आहेत ते दीपक गोगटे. किती जणांची नावं मी घ्यावी. या सर्वांचा निर्णय आहे. तुम्ही मला घडवलं, तुम्ही मला यापर्यंत आणलं. या सगळ्यांचं हा पुरस्कार मला जो मिळाला तो आपल्या सगळ्यांचा आहे. सर्वांनी मिळून आपण काय बघा. माझे मित्र सुरेश कसरकर साहेब, आजच्या या सर्व कार्यक्रमाचे अध्यक्ष देशपांडे साहेब, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू आणि आमचे स्नेही मित्र मस्के सर, PG कॉलेजचे प्राचार्य जाधव सर, सभागृहात कुणाची नावं घ्यावीत आणि कुणाची घेऊन जाईल हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचा मी पहिल्यांदा स्वागत करतो. माझे सर्व कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांच्या मध्ये प्रमुख आमचे प्रकाशराव कुजरे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो. आज या ठिकाणी जीवन गौरव पुरस्कार आम्हाला दिले जात आहे कुठे, पण त्याच्याबरोबर अजून एक वाक्य या पत्रिकेमध्ये छापलेलं आहे की ही मंडळी गेले 40 वर्ष समाजात सामाजिक कार्य करतात. हा जो गुणवंत पुरस्कार आम्हाला जीवन गौरव पुरस्कार दिलेला आहे तो गुणवंत कामगार प्रतिष्ठानच्या माध्यमातून मिळालेला आहे. त्याचं काम 30 वर्षाचं आहे. सरगावकरांनी सगळं सांगितलं, बऱ्याच जणांनी सांगितलं, पण त्या 30 वर्षाच्या अगोदर आम्ही काय करत होतो हे महत्वाचं आहे. आम्हाला जीवन गौरव पुरस्कार दिला. जीवन गौरव पुरस्कार का दिला? आमच्या अर्थ काय झालं का? कसं काही जीवन गौरव पुरस्कार मिळण्यासाठी आमच्या अर्थ काय घडलं का? तर त्या 30 वर्षाच्या अगोदरच्या 15 वर्षाचा थोडा आढावा घ्यावा असं मला वाटतं. मी जेव्हा सामाजिक जीवनामध्ये आलो तेव्हा सर्वप्रथम मी DG कॉलेजच्या आवाजात लहानाचं म्हटलं जात वक्तृत्व स्पर्धा असतील, वाद स्पर्धा असतील, नाट्य स्पर्धा काय ठेवलं नाही मी तिथे. आणि शेअर सगळं काय त्या वातावरणामध्ये आणलं होतं. आणि जेव्हा मी समाजामध्ये आलो तेव्हा एक बेकार माणूस समाजामध्ये आलो. आणि आता आपल्याला काय नोकरी जर मिळवायचं असेल तर काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. म्हणून मला MSc मध्ये नोकरी मिळाली. अप्रेंटिस म्हणून शिकव उमेदवार 130 रुपयाची नोकरी होती ती आणि वाईल आम्हाला अपॉइंटमेंट मिळाली. अशा काळामध्ये पुण्यामधून एक निनावी पत्र आलं. त्या निनावी पत्रामध्ये असं लिहिलेलं होतं, सर्व शिकव उमेदवार विद्यार्थी बंद म्हणून. आणि खाली सगळं लिहिलेलं होतं की आपल्याला कायमस्वरूपी नोकरी मिळवण्यासाठी आपण खालील पत्त्यावर मेळावा आयोजित केलेला त्याच्यासाठी उपस्थित राहावं. आता कुठे जायचं? सगळ्यांना असं केलेलं होतं. मी त्यावेळेला 4 वर्गातले विद्यार्थी एकत्र केले एका झाडाखाली आणि पहिले वेळ मीटिंग माझ्या आयुष्यात घेतली. आणि मी सगळ्यांना आवाहन केलं की आपण पुण्याला जाऊन नेमकं इथं काय चाललंय त्याचा अभ्यास करण्यासाठी आपण किमान 3 जणांनी पुण्याला जावं. आणि त्यासाठी सगळ्यांना आवाहन केले की आपण 1 रुपया द्यावा. त्या प्रवासासाठी कुठं जाऊन येण्यासाठी 1 रुपया द्यावा. मला अजून आठवतं 142 रुपये त्या ठिकाणी जमा झाली. मी स्वतः, माझा मित्र अरुण पाते आणि दूध डेअरीमध्ये काम करणारे माझे लावण म्हणून मित्र होते. आम्ही 3 जण पुण्याला गेलो, सगळा अभ्यास केला आणि त्या ठिकाणी माझी सातारा जिल्हा प्रतिनिधी म्हणून शिकव उमेदवार संघटनेत माझी निवडणूक झाली. आणि गेल्या 48 वर्ष त्या संघटनेतून काम करतोय. भारतीय मजदूर संघाच्या अधिपत्याखाली 20 कामगार संघाच्या मध्ये माझा साधा शाखा अध्यक्ष ते प्रादेशिक प्रतिनिधीपर्यंतचा प्रवास झालेला आहे.
तो एक प्रवास मी केला. त्यानंतर योगायोगानं 80 साली साताऱ्यामध्ये रोटरी इंटरनॅशनलच्या माध्यमातून युवकांचा क्लब सुरू होणार होता. त्या क्लबमध्ये जाऊन बघावं तरी म्हणलं काय म्हणून आपण तिथं जावं म्हणून मी इंटरव्ह्यूला गेलो आणि माझ्या सर्व ट्रॅक रेकॉर्ड बघून त्या ठिकाणी माझी उपाध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर 1985 साली रोटरी क्लब सातारा कॅम्पचा मी अध्यक्ष झालो आणि रोटरीच्या माध्यमातून 1990 साली आनंदवन मतिमंद मुलांची शाळा आम्ही चालू केली. मतिमंदांच्या क्षेत्रामध्ये काम चालू झालं की जे आनंदवन मतिमंद मुलांची शाळा आता MIDC मध्ये आहे. आपण आनंदवरून जाऊन बघा ती शाळा महाराष्ट्रातल्या पहिल्या 5 शाळेमध्ये त्या शाळेचा नंबर लागला. अशा पद्धतीने मुलांच्या क्षेत्रामध्ये काम केलं आणि गेले 14 वर्ष परत एका मतिमंदांच्या क्षेत्रामध्ये आनंद परिवार चॅरिटेबल ट्रस्ट नावाची मतिमंदांच्या पालकांनी स्थापन केलेली संस्था आहे. त्या संस्थेमध्ये गेले 14 वर्ष मी काम करतोय मतिमंदांच्या प्रश्नासाठी आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी गेली 35 वर्ष मी मतिमंदांच्या क्षेत्रात काम करतो. आता त्यानंतर आमच्या जयंत यांनी सांगितलं की मी ज्या ठिकाणी राहतो प्रत्येकाला असं वाटतं की आपण स्वतःच घर पाहिजे. नोकरी लागलो 78 साली 10-12 वर्ष तशीच गेली. मला असं वाटतं आता स्वतःचं घर व्हायला पाहिजे. पण मी स्वतःचं डोकं लढवलं. मी 1 एकर जागा खरेदी केली आणि स्वतः गृहनिर्माण संस्थेची स्थापना केली. आज ज्या ठिकाणी मी राहतो त्या ठिकाणी सुंदर आमची गृहनिर्माण संस्था आहे. माझे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले. अशा पद्धतीचं 14-15 वर्ष कामं करत राहिलो आणि त्यामुळेच मला 1995 साली महाराष्ट्र शासनाचा गुणवत्ता पुरस्कार मिळाला. हे माझं 15 वर्षाचं काम आणि आता तिथून पुढे 31 वर्षाचं काम सगळ्यांनी या ठिकाणी सांगितलं. सगळ्यांनी या प्रतिष्ठानची कामांवर सगळं सांगितलं. पण या प्रतिष्ठानची स्थापना कशी झाली पायातल्या जगात कोण होती हे तुम्हाला सांगतो. मला 1995चा पुरस्कार मिळाला. त्या पुरस्कार मिळायच्या वेळेला ज्या मी सगळ्या हालचाली अनुभवत होतो ते जे कामगार आपले फाईल घेऊन यायचे त्या फाईल बरोबर त्यांच्या प्रशासकीय अधिकारी बरोबर असायचे. त्यांच्या संघटनेच्या प्रतिनिधी बरोबर असायचे. हे लाव हे लाव हे नको हे लावू नको असा उभा तसा उभा हे सगळ्या सूचना त्यांना देत असायचे. आणि त्यामुळे साहजिक पुणे मुंबई नागपूर कोल्हापूर अशा ठिकाणी पुरस्कार जायचे. आमच्या साताऱ्यामध्ये पुरस्कार यायचे फक्त ST मध्ये आणि ST मध्येच पुरस्कार यायचे. पण ह्या मंडळींनी इतरांना ज्ञान का दिलेलं आहे मला अजून सुद्धा कळत नाही. आणि जेव्हा मला पुरस्कार मिळाला तेव्हाच मी ठरवलं आपण ही ह्युमन कामगार संघटना साताऱ्यामध्ये काढायची. आणि जेव्हा मी पुरस्कार घेऊन आलो दुसऱ्या दिवशी माझा विचार पहिल्यांदा चालेगावकरांनी सांगितलं. दिलीप म्हणलं आपण असं असं करूया काय हा प्रयोग करूया म्हणलं. पण आता लोकांना कसं बोलवायचं. 4-8 दिवस गेले माझ्या ऑफिसच्या कामाने मी तुम्ही मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर कामगार कल्याण केंद्राच्या ऑफिसमध्ये गेलो. तिथल्या संबंधित केंद्रावर गेलो आणि त्याला म्हणलं मला साताऱ्यात आतापर्यंत मिळालेल्या कामगारांची यादी मिळेल का. मिळेल म्हणजे पटापटा 78 सालापासून मिळालेल्या सगळ्या पुरस्कारांची यादी मिळते. जवळजवळ 60 ते 70 लोकांची नावं मला मिळाली. पण त्याच्यामध्ये जवळजवळ 90% नावं ही ST. एक 15% बाहेरची नावं होती. ज्या दिवशी मला पुरस्कार मिळाला तेव्हा मी भूविकास बँकेतले गोरे आणि अजून एक मिचिगन महाराष्ट्र बँकेत हे फक्त बाहेरची माणसं होती. या तिघांना आम्ही एकत्र केलं आणि आम्ही पहिली मीटिंग गोडवलीमध्ये राजा निकम यांच्या घरी घेतली. 17 ते 18 कामगार पुरस्कार विजेते आम्हाला हाताला लागले आणि आम्ही त्या ठिकाणी 96 साली गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर संघटना स्थापन केली. आजपर्यंत हे काम अव्याहतपणे चालू आहे. की आपण त्याला एखादं काम करतो तेव्हा मी पदं बसवली पण माझ्यानंतर ही संघटना चालणार का. त्याच्यासाठी काय तरतूद केली का. दुसरी फळी तिसरी फळी आपण निर्माण केली का याचं सुद्धा अवलोकन करायला पाहिजे. पण या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतोय की आपल्याकडे दुसरी फळी आहे पहिली फळी आली आहे दुसरी फळी मागं बसलेली आहे तिसरी फळी तयार आहे 4थी फळी तयार आहे आपल्याकडे. या संघटनेच्या भविष्याबद्दल मला शंका वाटते. पण जेव्हा हिने हा पुरस्कार आम्हाला दिला तेव्हा त्यांच्या मनामध्ये आम्ही घरी बसावं असं काही तिची अपेक्षा आहे का मला काही कळत नाही. पण तसं असतं तर नाही
गेले 8 वर्ष आम्ही तिघही या संघटनेच्या काही पदावर नाही. तुम्ही लेटर पडणाऱ्या संघटनेची आमची कुठेही नावं नाही, पण यांनी आमची नावं प्रेमापोटी वरच्या ठिकाणी छापलेली आहेत. संस्थापक रघुवीर आपटे, दिलीप चरेकर, एवढंच आमचं अस्तित्व या संघटनेमध्ये आहे. अदरवाईज आम्ही सगळे संघटनेचे सर्व पद या सर्व लोकांच्याकडून भाग केलेल्या सोडवले जातं म्हणतो. आता या संघटनेमध्ये ही जी बसलेली नागमंडळी आहे, दुसऱ्या फळीतली आहे, तिसऱ्या फळीतली माणसं इथं शेजारी उभी आहेत आणि ज्याला आम्ही आदर्श कामगार देतो ही आमची चौथ्या फळीतली माणसं. ही सुद्धा माणसं पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी गुणवंत होणार आहेत आणि ती सुद्धा आमच्या प्रवाहामध्ये येणार आहे. मी अन्य क्षेत्रामध्ये सुद्धा काम करतो. म्हणून सांगितलं गणेश पाटील आमचे सभासद बोलले, तिथं सुद्धा आमची दुसरी फळी तयार आहे. अजून 2 संस्थेमध्ये काम करतो, तिथं दुसरी फळी तयार आहे. त्यामुळं कुठल्या संस्था जर स्थापन करायची असेल, संस्था स्थापन करणं फार सोपं आहे. संस्था चालवणं आणि संस्थेचं अस्तित्व टिकवणं फार अवघड आहे आणि त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी काम करावं. आज या ठिकाणी मी गेली 48 वर्ष सामाजिक जीवनामध्ये काम करतोय. अनेक संस्था मी स्थापन केल्या. त्या संस्था लोकप्रिय व्यवस्थित झालेल्या आहेत. अनेक संस्था लोकप्रिय व्यवस्थित होण्याच्या मार्गावर आहेत. अशा पद्धतीनं सामाजिक काम केल्यामुळं आपण माझा जीवन पुरस्कारातून सन्मान केला. या गुणवंत कामगार प्रतिष्ठानचा मी सदैव ऋणी नाही, पण एवढं मात्र सांगितलं की जोपर्यंत माझ्या हातातून काही काम होत आहे तोपर्यंत मी निश्चित त्या संघटनेचं काम करत राहील. जर ह्यांनी आम्हाला बोलवलं तर आम्ही येऊ आणि ऐकून आम्हाला आनंद होईल. अशा पद्धतीने आजचा हा पुरस्कार दिलेला. हा पुरस्कार खरं असते हा माझा एकट्याचा असं म्हणता येईल, कारण जेव्हा ह्या पुरस्काराला मी पात्र ठरतो तेव्हा माझ्या हातात काहीतरी काम झालं आणि जे काम झालं माझे एकट्यानं होणंच शक्य नाही. कुठल्या संस्थेमध्ये काम करायचं म्हणजे सर्व सामूहिक कामांमध्ये काम होत असतं. मी जवळजवळ आता 13-14 संस्थांमध्ये काम केलेलं आहे. अजूनही त्या सर्व संस्थांमध्ये मी कार्यरत आहे. हा माझा पुरस्कार त्यांच्याप्रती बहाल करणार नाही, माझे पुरस्कार माझ्याबरोबर ठेवणार, पण त्याच्या समोर हा पुरस्कार मिळाला आहे की कृतज्ञतापूर्वक त्याचा उल्लेख करतो. आणि आपण मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. त्याचबरोबर हा जीवन आमचं आयुष्य खऱ्या अर्थानं गौरवपूर्ण केलं याबद्दल या प्रतिष्ठानचा आणि आपल्या सर्वांचा मनस्वी ऋणी आहे. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा कोणाची नावं घ्यायची राहिली असते, वेळ खूप झाल्यामुळं मग इथं राहिलेलं तुमची पुस्तक या ठिकाणी आहे. आमचे गायकवाड साहेब आहेत, आमचे पै साहेब आहेत, कल्याण मंत्री साहेब, किती नाव आहे. अहो मला सगळी माणसं का द्यायच्यासाठी कशासाठी आम्ही इतका वेळ माणसं सगळा वेळ फुल होतं. इतर कार्यक्रम होते पुरस्कारासाठी होते, पण ते आमच्या तिघांसाठी इतकी माणसं येतात ज्याच्यामध्ये निश्चित आपण समजा या ठिकाणी आमच्या केला. त्याबद्दल मी आपलं मनस्वी आभारी आहे. आणि व पवित्राच्या समर्थ सदनमध्ये गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा यांच्या वतीने आपल्या समाजाभिमुख कार्याच्या माध्यमातून अनेक क्षेत्रामध्ये ज्यांनी नाव मिळवलेलं आहे तसेच विविध क्षेत्रातील सन्मानजनक पुरस्कार प्राप्त केलेले आहेत असे आदरणीय रघुवीर आपटे सर, दिलीप चरेगावकर सर, गोपाळराव खजुरे सर या भूमिपुत्राने आपल्या आयुष्यातील 40 वर्षे समाजाभिमुख कार्य केल्यामुळे आणि आपल्या कुटुंबाची पर्वा न करता त्यांनी समाजकार्यास वाहून घेतल्यामुळे त्यांना आज उपस्थित म्हणजे कार्यक्रमाचे अध्यक्ष देशपांडे साहेब, कुलगुरू मस्के सर, त्याचबरोबर जाधव सर यांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय व्यासपीठाच्या उपस्थितीमध्ये त्यांना आज पुरस्कार आपण प्रदान केलेला आहे. या कार्यक्रमासाठी मगाशी शासकीय प्रतिनिधी म्हणून जे उपस्थित राहिले त्यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून सातत्यपूर्वक कार्याच्या माध्यमातून कामगाराप्रती निष्ठेनं काम केल्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्यांचा सातत्यानं क्रमांक आलेला आहे असे संदीप कांबळे सर. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून
माझ्याबरोबर उपस्थित असलेले संजय सासने सर, भगवान माने सर, महादेव चटके सर, गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा चे अध्यक्ष काजी सर, त्याचबरोबर देशपांडे सर अध्यक्ष आहेत सर, तर अध्यक्ष देशपांडे सर, त्याचबरोबर उपाध्यक्ष काजी सर आणि राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे जिल्हा कार्याध्यक्ष, त्याचबरोबर या सरकार समितीचे अध्यक्ष आणि ज्यांनी जे आमच्या राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला ऑनलाईन मीटिंग होते, तर त्या मीटिंग मध्ये कधी ते स्वतःबद्दल न बोलता तमाम सातारा जिल्ह्याच्या गुणवंत कामगार प्रतिष्ठानच्या वतीने असा सातत्यानं नामोल्लेख करत आमच्या असोसिएशन मध्ये आपल्या सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे, सातारा जिल्ह्याचे नावलौकिक मिळवणारे आदरणीय अशोकराव जाधव सर, जिल्हा कार्याध्यक्ष व या समितीचे सचिव गजानराव गाडगे सर, विभागीय सदस्य शंकरराव मांढरे सर, त्याचबरोबर महिला प्रतिनिधी संगीता भोयटेताई, गुणवंत कामगार प्रतिष्ठान साताऱ्याचे सर्व पदाधिकारी व सदस्य, त्याचबरोबर सभागृहामध्ये उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी, पत्रकार छायाचित्रकार बंधू भगिनी, प्रथमतः या कार्यक्रमाचे समितीचे अध्यक्ष अशोकराव जाधव सर व सर्व पदाधिकारी, सर्व कमिटीने मला इथं बोलवलं त्याबद्दल मी त्यांच्या प्रती धन्यवाद व्यक्त करतो. आज ज्यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे अशा तिन्ही मूर्तींनी भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे कर्मणी वाधिकारश माफलेशु कला कदाचन, म्हणजेच कोणत्याही फळाची अपेक्षा न करता त्यांनी हे चांगलं काम केलं. म्हणून अशा समाजमुख कार्याची जाणीव ठेवून या प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांना समाज गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. आजच्या युगात माणसं कळत न कळत या स्वार्थाच्या चक्रात अडकलेली आहे आणि त्यामुळे आपल्यातली माणुसकी नष्ट होती की काय असे काहीतरी या देशभरामध्ये चित्र निर्माण होत चाललेलं आहे आणि सामाजिक भान हरपत चालल्यामुळं समाजामध्ये काही अस्थिरता सुद्धा वाढत चालली आहे. त्याचबरोबर दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद मानणं, दुसऱ्यांना मोठं करणं आणि दुसऱ्यांना मोठं करण्यामध्ये आपला सहभाग असणं, अशा चांगल्या उदात्त हेतून या तिन्ही त्रिमूर्तींनी कार्य केल्यामुळं आणि असाच उदात्त हेतू नजरेसमोर ठेवून जसं आता सांगितलं 160 पेक्षा जास्त कामगारांना त्यांनी आदर्श कामगार हा पुरस्कार दिलेला आहे. त्याचबरोबर जवळपास 75 कामगारांना बहुमत मार्गदर्शन केल्यामुळे त्यांना गुणवंत कामगार पुरस्कार हा जो शासनाचा पुरस्कार आहे तो मिळवण्यासाठी त्यांनी सहकार्य केलेलं आहे. नक्कीच त्या त्रिमूर्तींचं कार्य हे अभिमानास्पद आणि आपल्यासाठी वंदनीय सुद्धा आहे. बंधूंनो, आपण सर्वजण जाणतो की कोणता पुरस्कार म्हणून आपण सुरुवातीच्या काळामध्ये काम करत नाही, मात्र आपल्या कार्याची व्याप्ती वाढली आणि त्या अनुषंगानं ज्यावेळी आपण आपल्याला आपटे सर असतील, चरेगावकर सर असतील किंवा खजुरी सर असतील यांचं बहुमोल मार्गदर्शन मिळतं आणि त्यानंतर राज्यातील अशा ज्येष्ठ मंडळीचं ज्यावेळी आपल्याला मार्गदर्शन मिळतं त्यावेळी हा पुरस्कार 100% मिळतो असं मला प्रामाणिकपणे म्हणायचं आहे. मगाशी ज्याप्रमाणे रांजणे सरांनी सांगितलं, कविवर्य नारायण तुमीची कविता त्यांनी सांगितली, कामगार आहे मी तलवार आहे आणि सारं स्वतःला थोडा गुन्हा करणार आहे. मात्र हे जे गुणवंत कामगार आहे हे कोणताही गुन्हा न करता समाजाप्रती सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, संघटनात्मक पातळीवरती त्याचबरोबर समाजातील वंचित व पिछत घटकांसाठी कार्य करतात आणि त्यांना कोणत्याही प्रकारचे शासनाचे लाभ मिळत नाही. त्यासाठी ज्यावेळी ही बाब आम्हाला सातत्यानं जाणवली की आम्ही गुणवंत कामगार समाजाप्रती निष्ठेनं काम करतोय आणि शासन आम्हाला कोणत्या इतर पुरस्काराप्रमाणे कुठलाही लाभ देत नाही, तर त्या अनुषंगानं आता जाधव सर बसल्या मला म्हटले की सर आपल्या असोसिएशनच्या बाबतीत थोडंफार तुम्ही जरा अनुवादामध्ये आपल्या बोला. म्हणून मी आवर्जून सांगतो की अशा ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे ज्यावेळी या असोसिएशनची स्थापना आम्ही 2020 मध्ये कोरोना कालावधी केली आणि त्या कालावधीमध्ये मला वाटतं मी चरेगाव सरांना आणि खजूर सरांना फोन केला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही मीटिंग बोलवतो आणि त्या मीटिंग मध्ये त्यांनी आम्हाला अशोकराव जाधव सरांसारखे हर उन्नती व्यक्तिमत्व दिलं
आणि त्या माध्यमातून मगाशी मी जसं सांगितलं की संपूर्ण सातारा जिल्ह्याचं प्रतिनिधित्व ते एकटे म्हणून बोलत नाही, तमाम सातारा जिल्ह्याच्या प्रतिष्ठानचा उल्लेख हा प्रत्येक महिन्याला होतोय आणि नक्कीच तुम्हा सर्वांच्यासाठी अभिनंदनाची बाब आहे. जसं या ज्येष्ठांच्या मार्गदर्शन आपण म्हणतो की ज्ञानदेव रचला पाया का झाला असे कळत, तसंच या असोसिएशनच्या कार्याची व्याप्ती आज वाढलेली आहे आणि असोसिएशनचा नावलौकिक हा संपूर्ण देशभरात सुद्धा गेलेला आहे. मी आवर्जून सांगू इच्छितो की जसं आम्ही सर्व जिल्ह्यातील ज्येष्ठ मंडळींच्याकडे संपर्क साधला 2020 मध्ये, जसं आशीर्वाद दादूसरांचं नाव आलं त्याचप्रमाणे 36 जिल्ह्यातील जे प्रमुख गुणवंत कामगार क्रियाशील होते, कारण मी महाराष्ट्र कामगार कल्याणाचा सदस्य होतो आणि त्या माध्यमातून राज्य भरामध्ये माझ्या चांगल्या प्रकारच्या ओळखी आहेत. तर त्या अनुषंगाने मी सर्वांशी संपर्क साधला आणि प्रत्येक सिनियर ची जी काही कमिटी आहे, सगळ्या जिल्ह्यामध्ये गुणवंतांची कमिटी आहे आणि त्या कमिटी संपर्क साधल्यानंतर त्यांनी आम्हाला एक सगळ्या संघटनेला नाव दिलं. त्या नावाच्या माध्यमातून मग आम्ही जिल्हाध्यक्षांच्या शिफारशीनुसार मग जिल्हा कार्याध्यक्ष, विभागीय सदस्य, महिला प्रतिनिधी अशा नियुक्ती केल्या आणि प्रत्येक महिन्याला जो काही विषय होतोय म्हणजे काही विषय असतील, म्हणजे समजा सातारा जिल्ह्यामध्ये एखादा विषय असेल तर विषय मांडणार आणि त्या अनुषंगाने मग त्याच्यावरती चर्चा, तेच विषय म्हणजे एक वेळा मीटिंगमध्ये विषय ठरला की त्या विषयाचा संपूर्ण राज्यभरामध्ये म्हणजे समजा आम्हाला कोल्हापूरला सोमवारची सुट्टी असते, तर तसं ज्या वेळी त्या आठवड्यामध्ये संबंधित जिल्हाध्यक्षांना वेळ मिळेल, त्यांना वेळ नसेल तर जिल्हा कार्याध्यक्ष असतील, विभागीय सदस्य असतील, महिला प्रतिनिधी असतील तर त्यांनी तो पत्रव्यवहार करायचा, त्याच अनुसरून पाठपुरावा करायचा आणि पाठपुराव्याच्या अनुषंगाने आम्ही सातत्यानं राज्य सरकारकडे की हे जे गुणवंत आहेत ते सगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, सगळ्या विभागामध्ये कार्यरत आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांची राज्य शासनाच्या विविध कमिटी आणि समित्या ज्या आहेत त्याच्यावरती तुम्ही नियुक्ती करावी. आता 70 वर्षाचा विशेष कार्यकारी अधिकारी त्यांनी 65 वर्ष केलेला आहे, तो सुद्धा आम्ही यात करून पत्रव्यवहार केलेला आहे. त्याचबरोबर गाव पातळी असेल, तालुका पातळी असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, जिल्हा पातळीवरती असेल, अशा 50 कमिटीवरती शासनाच्या गुणवंतांना प्राधान्याने घ्यावं असा 3 फेब्रुवारी 2025 मध्ये शासन निर्णय सुद्धा झालेला आहे. त्या अनुषंगाने की याची व्याप्ती ही नुसती जिल्ह्यापुरती मर्यादित न ठेवता ही व्याप्ती राज्य जे काय महामंडळ शासनाचे त्याच्यावरती सुद्धा गुणवंतांची नियुक्ती करावी. या अनुषंगाने आम्ही महामंडळ राज्यपाल असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, कामगार मंत्री असतील यांच्या समितीत सुद्धा प्रत्यक्ष भेट घेतलेली आहे. 11 फेब्रुवारी हा शासन निर्णय झाला तर 11 फेब्रुवारीला मंत्रालयामध्ये मी स्वतः आणि आमचे मग इतर हे साहेब पण होते त्या दिवशी मुंबईत, तर आम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांची भेटीत त्यांनी सुद्धा सांगितले की याच्यावर त्यांनी लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ. त्याचबरोबर हे गुणवंत जर इतके काम करतात मग यांचे आमदारपदी नियुक्ती का करत नाही राज्यपाल कोट्यात, तर राज्यातील एका आमदाराची मग तो कोणत्या पक्ष आणि कुठल्याही पक्षाशी बांधलेला नाही. आम्हाला समाजकार्य आणि सगळी जी क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये आम्ही पारंगत आहोत. तर तुम्हाला जी व्यक्ती योग्य वाटते म्हणजे तुम्ही राजकारण म्हणून तुमचा कार्य करता का, पण तो या गुणवंत कामगारांमधून एक कामगार आमदारपदी नियुक्ती करा अशा पद्धतीचं आम्ही मागणी केलेली आहे आणि राज्य सरकारकडे सातत्यपूर्व मागणी केली. त्या अनुषंगानं गुणवंत कामगारांना राज्याचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नियुक्त केलेलं आहे. गेली 5 वर्षे हा अनुभव संपूर्ण राज्यातील गुणवंत कामगारांना येत आहे. त्याचबरोबर सर्वच कार्यक्रमांना ते पाहुणे असतील, आता मला ते बळकवले अध्यक्ष बोलतात पण आमच्या बाकीच्या टीमला राज्यामध्ये की कुठं अध्यक्ष, कुठं प्रमुख पाहुणे, कुठं प्रमुख उपस्थिती अशा सगळ्या पद्धतीनं त्यांना बोलवण्याचं हे चालू आहे. तर दुसरी गोष्ट अशी होती की आपण बघतो की आता युनिव्हर्सिटीमध्ये गेला तर प्रत्येक वर्षामध्ये की कार्यकाळ कुलगुरूंचा असो, शासकीय अधिकाऱ्यांचा असो, जिल्हाधिकाऱ्यांचा, अशा पद्धतीनं राज्यातील सर्व गट कार्यालयामध्ये गुणवंताच्या नावाचे फलक पाहिजे. आता ते फलक सगळ्या गट कार्यालयात झाले. आता अशी काही गट कार्यालय म्हणजे जर समजा म्हटलं सांगलीला पॅकेज जिल्हा आहे तो सातारा आहे, तर सातारा जिल्ह्यातील एकच केंद्र आहे, त्या केंद्रामध्ये सुद्धा गुणवंतांच्या नावाचे फलक लागले पाहिजेत अशी आम्ही मागणी केली आहे. पाठपुरावा सुद्धा चालू आहे, लवकरच त्यावरती अपेक्षित कारवाई सुद्धा आपल्याला दिसून येईल. अशा पद्धतीनं या राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या माध्यमातून सातत्यानं वेगवेगळे उपक्रम आणि आता जसं मगाशी सरांनी सांगितलं की राज्याने
म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात आणि देश पातळीवर सुद्धा काही लोकांना आपण म्हणजे जसा जीवन गौरव पुरस्कार तसा सुद्धा ज्यांनी जगाला शांतीचा संदेश दिला, तर त्या पुणे आणि गोवा विभागाच्या सुनंदा बहिणी यांना सुद्धा आम्ही जीवन गौरव पुरस्कार दिला की जे जगामध्ये चांगले होते, देशामध्ये चांगले होते आणि त्यासाठी जर काही व्यक्ती झटत असतील तर त्यांना जीवन गौरव राज्यस्तरीय राष्ट्रीय पातळी फक्त त्यांचा जो कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्राला अनुसरून आपण तो विषय करतो. त्यासाठी सुद्धा म्हणजे जाधव सर असतील, गाडगे सर असतील किंवा जे आमचे मांडे सर असतील यांच्या शिफारस आणि त्यांच्यामध्ये फाईल आणि मग त्या अनुषंगाने आपण तो विषय वेगळ्या पद्धतीने हे करतो. त्याचबरोबर महाराष्ट्र कामगार कल्याण म्हणजे मंडळामध्ये कसं 1953च्या अनुषंगाने त्याची स्थापना झाली, पण आजही फक्त 15 ते 20% कामगारापर्यंत शासन पोहोचलेलं आहे. बाकी आता संदीप सर आहे तसे तर का पोहोचलेलं नाही त्या अनुषंगाने कामगार पूर्वी शक्ती मुश्रीफ साहेब होते, त्याच्यानंतर खाडे साहेब होते, आता हे आहेत आकाश कोणकर साहेब आहेत, त्यांच्या समोर सुद्धा हा विषय आम्ही प्राधान्याने घेतला. हायकोर्टामध्ये सुद्धा ज्यांनी याचिका दाखल करायची पण त्यांनी आता कागदपत्र तयार केले आहे. फक्त शासन का वेळ पडूपणा जोडतात त्यांना काम नका का शासनाचा एक विषय आहे की त्यांना महिन्याची सॅलरी आपोआप मिळते, त्यामुळे त्यांना कामगार वर्गाला काय मिळते नाही हा विषय त्यांना कमी हे होत नाही. म्हणजे काही अधिकारी गैरसमज करून घेऊ नका, पण ही वस्तुस्थिती आहे आणि हीच वस्तुस्थिती आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आम्ही भेटलो. त्याचबरोबर आता आम्ही निवेदन सुद्धा आणलेलं होतं, मंत्री महोदय आलेलं नाही की गुणवंत कामगारांची जी एसटी प्रवासाची मागणी आहे तुम्ही इतर पुरस्कार जर देताय तर त्यांच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त आम्ही काम करतो. स्वतः म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड मध्ये काम करून समाजामध्ये कृतज्ञता व्यक्त करत आम्ही जोपासत हे काम करतोय. मग आम्हाला ते काय मिळत नाही तर त्या अनुषंगाने सीएम साहेबांची मीटिंग या सगळ्या राज्यपाला सुद्धा मीटिंग मागितली पण त्यांच्या त्या प्रोटोकॉलला आता ती मिळत नाही. तर त्यांनी सुद्धा सांगितलं की मंडळ प्रशासनाने हा प्रस्ताव प्रधान सचिव कामगारांकडे पाठवला. त्यांनी म्हणजे दोघांनी पण काही करेक्शन केलं, ते मंजूर केलं की आमच्याशी समोरासमोर विषय झाला. म्हटलं ठीक आहे. त्याच्यानंतर खाडे साहेबांच्या तो विषय कामगार म्हणजे सुरेश खाडे त्यांनी तो इलेक्शनच्या पिरियडमध्ये विषय थांबवला. आता जे आकाश कोंडक त्यांच्याशी प्रत्यक्ष आम्ही भेटलो, त्यांच्याशी चर्चा केल्या, त्यांना त्यांचा सत्कार त्यांना सांगितलं की गुणवंत कामगार हे असे असे त्यांना सुद्धा पडते. पण ते मी योग्य वेळ आल्यावर करणार, योग्य वेळ कुठल्या तरी कॅलेंडरमध्ये बघणार तर आपल्याला माहिती. पण हा विषय लवकर मार्गी जावा, कारण या अनुषंगाने राज्य सरकारवरती 1 रुपयाची पण बर्डन येत नाही. कारण कामगार कल्याण मंडळ हे स्वायत्त मंडळ आहे आणि त्या अनुषंगाने कामगार कल्याण मंडळाने आता 1225 रुपये असे निधी पण वाटून घेतलेला. आता कामाची व्याप्ती अशी म्हणजे संपूर्ण पुणे विभागामध्ये एका बाजूला आणि संदीप सरांसारखे केंद्र संचालक एका बाजूला अशी ही व्याप्ती आहे. तर या अनुषंगाने आम्ही अनेक मंत्री महोदय म्हणजे मकरंदाबा साहेबांचं लाईनी पत्र दिलं, शंभूराजी देसाईचं पत्र दिलेलं आहे आणि त्या म्हणजे इतर म्हणजे सातारा कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र जो आहे तो अशा कामांमध्ये अनेक पटीने इतर जिल्ह्याच्या म्हणजे विभागाच्या तुलनेत आहे. तर त्या अनुषंगाने अनेक मंत्री महोदय, अनेक आमदार महोदय, अनेक खासदार महोदय यांनी पत्र म्हणजे जवळपास 70 लोकप्रतिनिधी पत्र आपण कोणकर साहेबांना दिलेली आहे. मी आज इथं मीटिंग आहे, कालच त्यांचे रवींद्र दुर्जर म्हणजे उपस्थित त्यांच्याशी परत चर्चा केली. त्यावेळी उद्या असा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला काहीतरी बोलावं लागेल. त्यांनी मंत्री महोदय थोडे बिझी आहे आणि तुमचा विषय मी लवकरच मान्य करणार, कधी मान्य करणार ते सांगितलं. फक्त एकच आहे की वेळ पडल्यानंतर आम्ही वेळ आल्यानंतर आम्ही हे करणार आहे. त्याचबरोबर आता ज्येष्ठ कामगारांना ज्येष्ठ याचा जो विषय आहे सेवानिवृत्त कामगारांना जी ज्यादा पेन्शन वाढवली व्हावी त्यासाठी सुद्धा आपण पाठपुरावा करत आहोत. टोल माफीचा विषय आहे, रेल्वे प्रवासाचा विषय आणि जे आपल्या इतर विभागाचे विषय आहेत त्याच्यापेक्षा पुढचे विषय आपण सातत्याने राज्य सरकारकडे मागणी केलेली आहे, करत सुद्धा आहोत. तर अण्णाभाऊ साठेंनी सांगितल्याप्रमाणे पृथ्वी जर शेषाच्या मस्तकावर तरलेली असेल तरलेले नसून ती कष्टकरी कामगारांच्या तळात जर तरलेले असेल तर अशा कामगारांना शासनाने न्याय देणं हे सुद्धा गरजेचं आहे आणि हाच विषय आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींकडे वेळोवेळी मांडलेला आहे. आणि यानंतर आता जसं मगाशी विषय झाला कोणतीही संस्था असू दे ज्यावेळी ती नावारूपास येते स्थापन करणं सोपं असतं पण काही कालावधीनंतर त्यातून मग आता नावारूपाला मला चढ उतार असा जो विषय असतो त्यामुळे हे संस्थापक जे आहेत भित्री मोठे यांचा जो काही याच्यावरती वरदस्त आहे त्या अनुषंगानं की गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा म्हणजे तिथं त्यांनी हे पण केले. आतापर्यंत कोण अध्यक्ष झाले, सत्ता समितीचे अध्यक्ष कोण आहेत किंवा आदर्श कामगार पुरस्कार कोण आहेत असं बारीक लक्ष या संस्थापकांचं आहे. म्हणूनच ही संस्था
अतिशय चांगल्या पद्धतीनं नावारूपास आलेली आहे. आणि जसं आपण म्हणतो संत स्वतः म्हणजे ऊस डोंगा परे रस न डोंगा, म्हणजे ऊस जरी वाकडा तिकडा तर रस गोडच असतो. त्यामुळे काही वेळा ते संस्थापक काही जरी समजा बोलले स्पष्ट शब्दात तर ते कुणी मनावर न घेता जी संस्था आता जवळ म्हणजे 1996 पासून आज ही संस्था नावारूपास आलेली आहे, यांचं हे योगदान आणि पुढच्या पिढीसाठी एक आदर्श स्थान त्यांनी केलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने 1996 पासून जो काय त्यांनी असं दैत्यपूर्ण वाटचाल त्यांनी मला सांगितलं की सुरुवातीचे काळ या 40 वर्षामध्ये किती कार्यक्रम घेतले काय घेतले. तर या अनुषंगाने नक्कीच या संस्थेची भरभराट या पुढील काळात किंवा मी शुभेच्छा देतो. आणि जसं संत वचन म्हणते की शुद्ध विषयापोटी खरे रसाळ घुमते, तर आज आपण सर्वांना ज्यांना एक आदर्श कामगार पुरस्कार मिळालेले आहेत किंवा त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कुंडून कामगार पुरस्कार मिळालेले आहेत. तर नक्कीच त्यांनी जो काय कष्ट घेतलेले आहे म्हणजे आपलं घर सांभाळायचं, आपली नोकरी सांभाळायचं आणि समाजामध्ये दायित्व निभावायचं, हे एवढं सहज सोपं आणि सुंदर म्हणजे अशक्य काम आहे आणि ते सोपं पण नाही आहे. तर या त्रिमूर्तींना मी आमच्या राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या वतीनं मानवंदन सुद्धा करतो. आणि नक्षत्राला व्यक्तच करता येतील असं म्हणजे मी मगाशी म्हणजे काय ऐकलं किंवा जे प्रतिष्ठान तुम्ही पुस्तक वगैरे दिला आता दादा सर म्हणले की ते पुस्तक तुम्ही न्या, आपल्याला भविष्यामध्ये त्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने काय करता येतं का बघूया. तर नक्कीच या तिन्ही सत्कार मूर्तींना मी आमच्या राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या वतीनं त्यांच्या या पुढील काळासाठी निरोगी आयुष्यासाठी त्यांच्या मनोकामना सर्व पूर्ण होण्यासाठी शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभू दे अशी परमेश्वराची प्रार्थना देखील करतो. कवी वृंदाकरांनी सांगितले देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात व्हावे. तर अशाच पद्धतीने अशोक दादा सरांच्या प्रमुख पुढाकाराने त्यांची सर्व कमिटी जे काही काम करत आहे ते निरंतरपणे चालू राहावं, म्हणजे पुढच्या पिढीला मार्गदर्शक दिशादर्शक होईल असं आणि ते तसंच चालू राहील असा आशावादी देखील बाळगतो. जीवन गौरव पुरस्कार सोहळ्यानिमित्त स्टेजवरील सर्व मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून आपण ज्यांना इथं बोलवतो ते मकरंदराव पाटील, बदल उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे, हे आम्हाला यांनी शब्द दिला होता की रविवार माझा गस्तावा असतो, अशोकराव तुम्ही रविवारी कार्यक्रम घेतलाय, मी शंकरराव मांजरेकरांना काही यावेळी गेलो होतो. त्यावेळी त्यांना सांगितलं अशोकराव तुम्ही फिक्स करा रविवारी मी तुमच्या या कार्यक्रमाला, हे सगळे सत्कार होती माझ्या जवळचे, माझ्या मतदारसंघाचे, माझ्या वाईचे असं त्यांना मला आदिवचन दिलं होतं. परंतु काही अपरिय कारणामुळे अजितदादा पवारांचा दौरा इकडे आला आणि प्रोटोकॉलनुसार त्यांना तिथे हजर जाणे गरजेचं असल्यामुळं त्यांना आम्हाला फोन सांगितलं अशोकराव असं असं झालं आपण करू काय. आम्हाला पण बोलत पडलं पाहिजे एवढं सगळं तयारी केलेली करायचं काय. मग मी खंडोई साहेबांना तळेगाव साहेब निरोप साहेब असं काढलेलं आहे. मग तेव्हा म्हणजे असं करा तळेगावांना फोन लावते माझ्या वाईचे ते मी त्यांना सांगतो की ऐकतील किंवा काहीतरी माझ्याकडे काहीतरी मदत करतील मला. आता मीच म्हणजे मी धर्मसंघाचा आपण करू काय तुमच्या कार्यक्रमाला तिकडं जायचं तसं तळेगाव साहेबांकडे बोलले आणि त्यांना सांगितलं आता आम्हाला आवश्यकता आणि करतो आधीच. तेव्हा मी मकरंदराव पाटील गेलो होते जे उपस्थित आहेत. आजचे विशेष अतिथी आमच्या राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे सदस्य श्री केशरकर साहेब, तसेच आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्य मानव संशोधन अधिकारी कपूर कॉर्पोरेशनचे श्री नितीन देशपांडे साहेब हे आज इथे उपस्थित आहेत. या सर्वांचे मी मनापासून या सर्वांचे स्टेजवरील सर्व मान्यवर आमच्या कमिटीचे सदस्य, गुणवंत कामगार प्रतिष्ठानचे अध्यक्ष, गुणवंत कामगार प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, समोर उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी, तसेच या कार्यक्रमाकरता या तिघांच्यावर प्रेम करणारे रयत संस्थेचे कुलगुरू माननीय श्री मस्के सर, तसेच डीजी कॉलेजचे प्राचार्य श्री जाधव सर हे उपस्थित आहेत. मी त्यांचे पण मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. थोडेच वेळ झालेला आहे, जास्त काही बोलत नाही. जे बोलायचं होतं सगळ्यांनी बोलून घेतलेलं आहे, माझ्याकडे कोणी काय राहिलं नाही. तरी मी असं सांगतो आमच्या वेगानं गाडी आणि बसलो बसल्यानंतर असं डोक्यात आलं लोकांच्या की आपण ज्यांच्यामुळे हे काम करतोय, ज्यांच्यामुळे आपण इकडून आलोय, ज्यांच्यामुळे आपण या संघटनेत एक मानाचं स्थान स्वीकारले, त्याकरता आपण काहीतरी केलं पाहिजे. मग मी गाडींना असं प्रस्ताव म्हणला की आपण यांचा सत्कार करूया या तिघांचा, आणि या तिघांनी आपल्याला घडवले. मी 1999चा आदर्श कामगार पुरस्कार विजेता दैनिक नाट्य म्हणजे एक खेळात आली ती किंवा असं जिल्हा गुणवंत कामगार प्रतिष्ठानच्या मार्फत गुणवंत आदर्श कामगार पुरस्कार
देणे आहे ते काम करून संपर्क साधावा. माझ्या मनात येऊन मी जागी झाली आणि मी इंटरव्ह्यू केलो. तिथं पत्ता देता खंडू साहेबांचा घरचा पत्ता होता. मी त्यांच्या घरी गेलो. त्यांना मला बोलवलं. त्यांना नेहमीप्रमाणे मागील साहेबांची गाडी घ्या. आता आला तुम्ही इतक्या उशीर आता चहा घेऊन जावा. वहिनीने चहा घेतला. माझ्या आयुष्याचा पहिली वेळेस तिथं साहेबांच्या बोललेलं मी गेलो होतो. तिथे चहा घेतला. तिथून मी जगू साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो. त्यांना इतका आनंद झाला. अशा म्हणजे तुमचं काम चांगले फाईट बघितले तुम्ही आमच्या करायचे हात करतो. 1999 मला आदर्श पुरस्कार मिळाला आणि 2000 साली मला शासनाचा म्हणून नामदार पुरस्कार. त्याच्यानंतर आजपर्यंत साहेबांनी सांगायचं आणि मी ऐकायचं ह्या पद्धतीत आजचा सगळ्यांचा बरोबरचा हा प्रवास आमचा घडत गेला. आणि मला सुद्धा माझ्या काही घरगुती अडचणीमुळे जमत नाही, पण या ठिकाणी बघितलं ना तिला काही टीका करताना आपण का थांबायचं असं म्हणून मी बरेच वेळा थांबायचा प्रयत्न केला. पण मला थांबून देऊन ह्यांच्या भेटल्यानंतर आमच्या मिसेस आज मिसेस पण उपस्थित राहणार होत्या. पण आता सगळ्यांना आनंदाची गोष्ट सांगायला कारण नाही. माझ्या मुलीला मुलं झाल्यामुळं मिसेसला घरून काय हाता येत नाही. त्यामुळे या आनंदाच्या ह्याच्यात उपस्थित नाही. नातू झालाय मला, त्यामुळं मला पण आनंद झाला. मग काय हरकत नाही. आपण त्यातल्या पैसे 10-16 अध्ययन करायचा. काही मी गाडीवर गाडी घे असं तळेगाव साहेबांनी प्रस्ताव मांडा. साहेबांना विनंती केली साहेब वाजता साहेब तुमच्या ठिकाणचा आम्ही सत्कार घेऊ इच्छितो. अरे म्हणजे तुम्ही यांना तुम्ही पैसे म्हणजे मग आपलं काय नको पुन्हा तुम्ही पैसे म्हणा साहेब म्हणजे पैशाचं नियोजन आम्ही केले तर तुमची संमती आहे. म्हणजे मग ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही तुमच्या पद्धत करा आमची त्या मागं तुमच्याबद्दल कायम चालत. त्यामुळे मी असतो खंडाळा बघा साहेब बघा मी असतो खंडाळा गाजी काजी आणि आमचे देशपांडे हे सातारामध्ये असतात. हे ह्या तिघांची कॉन्टॅक्ट करायचे सर्व ठरवायचे. मी नुसतं ओके काय हरकत नाही. म्हणून ना सगळ्यात जास्त कष्ट आमच्या गाडी मी वहिनी सांगितलं हे गाडी घेतलं त्यांना थोडा त्रास झाला असं मला जाणवते. आज काय थोडंच त्यांना तंदुरुस्तही झालं तर मी आज सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला काही शुभेच्छा देतो. काही तुम्हाला पण काय म्हणणार नाही तुमचं इथून पुढचं आयुष्य सगळ्याचे पण राहणार. सगळ्यांच्या वतीनं मी एवढी विनंती करतो जास्त काय बोलत नाही. बरेच लोक बोलणार गोष्टी झालाय यशवंत साहेब बोलणार साहेब यशवंत साहेबांना विनंती करतो साहेब तुम्ही आपली इथं आलात मला आनंद झालाय. पण माझा स्वार्थ काही मी चुकवणार नाही. प्रत्येक गोष्टीत माझा स्वार्थ असतो. साहेब तुम्ही इथं आलात एक मी माफ करा साहेब. आमचं हे प्रतिष्ठान या सगळ्या लोकांच्यावर चाललंय आणि त्यात तुमचा खालीचा वाटा नेहमी असतोच. पण आमचा आता एक मी येणार आहे सगळं कामाला आतापासून पुढे पडले करायचं काय साहेब अशी आज तुम्हाला विनंती तुम्ही जर आम्हाला एकमेकांना मदत केली तर अतिशय आनंद होईल. आणि आजच्या कार्यक्रमाचं काहीतरी चीज झाल्याचं वाटेल थोडी अपेक्षा व्यक्त करतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. व्यासपीठावरील मान्यवर सरकार सर कुलगुरू मस्के सर जाधव सर आणि ज्यांचा सत्कार होतोय अशा या तिघांच्या घरातील कुटुंबी. मला खरं सांगायचं झालं तर पहिल्यांदा असं वाटतं की ज्यावेळेला असे सत्कार केले जातात त्याच्या खर्चाचा सत्कार आधी करायला पाहिजे. कारण घरच्यांच्यामुळं आज ते काम होऊ शकतं. कोणीतरी बोलता बोलता उल्लेख केला की लष्कराच्या बातमी तर लष्कराच्या बातमी पाहतात आणि लष्कराची बातमी भारत याच्यासाठी आवश्यक आहे. हा समाज पुढे चालला पाहिजे. समाजामध्ये सहिष्णुता समाजामध्ये समरसता समाजामध्ये चांगलेपणाची भावना निर्माण. आज 40 वर्ष त्यांनी काम केलं. मला कल्पना करू शकते मी ज्यावेळी काहीतरी काम करायचं कॉलेजमध्ये असताना मला आलं की घरी शिकत मिळायचं फिरून आलं गावात. आता हे कदाचित मोठे झाले असल्यामुळे घरच्यांना काही बोलता येत असेल आणि हे काम उभं करायचं म्हणजे काही सोपं नाही. कार्यकर्त्या जेवढल्या सुरू करतो संघटन मी नेहमी सांगतो संघटन सुरू करणं कोणीतरी बोललं की सोपं संघटन उभं करायचं. आज आम्ही आमच्याकडे बघतो त्यामुळे भाऊराव पाटलांनी लावलेलं छोटंसं रोटात केलं. तशाच प्रकारे व्यक्तिगत पातळीवर या तिघांनी एकत्र येऊन छोटंसं रोपं लावलं. त्याचा महाराष्ट्रात झाला सातारा जिल्ह्याला पुढे एक तर साताऱ्यामध्ये उद्योगधंदा नाही त्याच्यामध्ये कामगार म्हणजे फक्त बँक सरकारी संस्था आणि एसटी महामंडळ. तर तिथं सुद्धा त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन मला माहिती हे काम करत असताना 1000 गोष्टी कराव्या लागतात. सगळ्यात वाईट गोष्ट असते कोणाकडे जाऊन पैसे मागणं ती सुद्धा गोष्ट करायला स्वतःसाठी नसतं. हे करत असताना तरी नेमकी तिघांशी बोलताना मला एक जाणून होतं त्या तिघांमधली एक जे कॉमन फॅक्टर आहे तो एक असला पाहिजे की यांच्या पायाला विक्री असली पाहिजे तोंडात साखर असली पाहिजे आणि डोक्यावर काय कोण काय
पुढे कुठे जायचं किंवा त्यातून पैसा मिळवायचा नव्हता, पण आपल्या जीवनाचं ध्येय समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून त्यांनी केलेलं असावं असं मला वाटतं. आणि त्यांच्या कार्याची जर आपल्याला पूर्ण पावती द्यायची असेल तर आपण सुद्धा असाच वसा पुढे घेतला पाहिजे, हा वसा आपण पुढे चालवला पाहिजे. इतकं छोटीशी मागणी आपल्याला करायची. आज साताऱ्यामध्ये 15,000 कामगार आहे, खंडाळा आणि बाईमध्ये मिळून साधारणतः 10-15,000 आपण कामगार असतात. म्हणजे नाही म्हटलं तरी अगदी कराडची जवळची गाडी तिथली ते 50,000पेक्षा जास्त कामगार आहे. अगदी माझ्याचकडे डायरेक्ट बघितलं 3500 लोक काम करतात. आजूबाजूला आमच्या कामावरती अवलंबून असलेले 4,000-7,500 कामगार म्हणजे मालकाचे विरोधात. ही पहिल्यापासून एक क्लासिफिकेशन आम्ही करून टाकलं. आम्ही ठरवून ठेवलेलं होतं कामगार म्हणजे नेहमी मालकाला त्रास देणार, कामगार चांगला असतो, कामगार सकारात्मक असतो, कामगाराला समाज आहे याची जाणीव करून दिल्यानंतर तो चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. ही भावना मनात आणून कामगारासाठी या ठिकाणी काम केलं हे मला वाटतं अतिशय महत्त्वाचं. दुर्दैवाने आज आमच्या समाजामध्ये श्रमप्रतिष्ठा राहिली नाही. कोणाला कामावर घ्यायचं झालं की तो म्हणतो इथं भरती जाऊ नको, मला कुठं बसायचं असेल, कुठं खुर्ची टेबल दिली, कॉम्प्युटर दिला, तुम्हाला दुर्दैवाचा भाग. आज वेल्थ ऑफ नॅशन पुस्तक जर कोणी वाचलं तर जरूर वाचा. त्याच्यामध्ये लिहिलेलं पैसा कुठून निर्माण होतो, संपत्ती कुठून निर्माण होते, कोणाच्या तरी रक्तातून होते, कोणाच्या तरी घामातून होते. ते रक्त आणि ते घाम कोणाचा असतो तो कामगाराचा असतो. पुढे मॅनेजमेंटचे फंडामध्ये 100 पट करू शकतो. 1 किलो दिलं, 1 किलोचं 0 केलं, किती 100 रुपये मल्टिप्लाय केलं तरी 0 मिळतो. आज राष्ट्राची संपत्ती, समाजाची संपत्ती हा कामगार आहे. या कामगाराला योग्य तो न्याय दिला पाहिजे, त्याचं कर्तृत्वाची जाणीव ठेवली पाहिजे. या भावनेतून यांनी 30 वर्ष तुला संघटन आणि हे 30 वर्ष त्यांनी समोर बघितलंय सगळं उभं राहतं. तर मला आनंद याचा वाटला की बऱ्याच वेळेला संस्था उभा राहतात, माणूस थांबला की संस्था थांबली. त्यांनी सांगितलं की आम्ही याच्या पाठीमागच्या सगळ्या पिढ्या केलेल्या आणि कदाचित त्यांना संशय आला की बाबा आता सरकार करतात म्हणजे आता बसा घरी आम्ही आमचं बघतो असं वाटतंय का? पण मला वाटतं तसं नाही. आणि भविष्यामध्ये असेल, संस्थेमध्ये असेल, दुसऱ्यांना पुढे करत जाणं, दुसऱ्यांना आपण जे केलंय त्याची जाणीव करून समाजासाठी, राष्ट्रासाठी करण्याला काहीतरी प्रेरणा देणं हा सुद्धा एक संघटनेचा भाग असतो. कदाचित त्याच भावनेतून हा कार्यक्रम आज केला गेला असं मला वाटतं. आपल्या सर्वांना अभिवादन करतो, आपल्या सर्वांच्या कुटुंबियांना अभिवादन करतो, आपल्या सर्व कुटुंबियांना सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा देतो की आपल्या घरामध्ये अशा काहीतरी व्यक्ती की जिथे फक्त आमचा विचार नाही केला, समाजाचा विचार केला, जिथं शक्य होईल त्या समाजाच्या घटकाचा त्यांनी विचार केला. या मोठ्या भावनेत त्यांनी काम केलेले. आजकाल समाजामध्ये एक प्रकारचं त्याला आपण ग्रॅटिट्यूड नाही, कृतज्ञता नाही, पण या निमित्ताने आपण कृतज्ञता दाखवलेली. त्यांनी कार्य उभं केलेलं ते कार्य आपण पुढे न्यावं असं मी यावेळेला आपल्याला आवाहन करतो. आणि मला वाटतं आता जाधव सरांनी हळूच जाता मला सांगितलं मी गुणवंत कामगार प्रतिष्ठानाला कधीही नाही म्हटलेलं नाही. परत एकदा आपल्या सर्वांना तिघांना मी शुभकामना देऊ इच्छितो. आपण असंच मदत करत राहावी, समाजामध्ये कार्य करत राहावं आणि समाजाला पुढे नेण्याचं कार्य आपण निरंतर चालू ठेवावं. आपल्याला दीर्घायुष्य इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एका कार्यक्रमाची सुरुवात आणि नंतर एक आतुरता असते की कार्यक्रम कधी संपतोय आणि आभार प्रदर्शन कधी होतंय. तर अतिशय गोड आणि चांगलं कार्य माझ्या हाती